लडाख असं म्हणतात, भारतातील प्रत्येक एक तो मुलगा जो हाय एंड सीसी बाईक घेण्याचं स्वप्न उराशी बाळगतो ते फक्त आणि फक्त त्या बाईकला लडाखला घेऊन जाण्यासाठी. आणि असंच काहीचं स्वप्न गेली 5 वर्ष मी ही उराशी बाळगून जगत होतो. आणि यंदा 2025 मध्ये ते स्वप्नपूर्ती करण्याचा ध्यास मनी बाळगला होता. टायटल, थंबनेल आणि मी क्लिअर केल्याप्रमाणे तुम्हाला समजलंच असेल, यंदाची जी सफर असणार आहे ती असणार आहे लडाख वारीची. बायकरची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाख वारीची सफर हा रिकाम टेकडा तुम्हाला करवणार आहे. तर हे हाय हॅलो नमस्ते, माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. या लडाख वारीची सफर आपण महाराष्ट्र ते श्रीनगर आणि श्रीनगरमधून एंटर होऊन मनालीद्वारे आपण खाली उतरणार आहोत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतणार आहोत अशी असणार आहे. या सफरमध्ये माझा मित्र समीर कुलकर्णी हा त्याच्या KTM 390 ॲडव्हेंचर वरती आणि अर्धा तास रिकाम टेकडा त्याच्या लालपरी म्हणजेच हिमालयन वरती असणार आहे. मला असं वाटतं जास्त काही वेळ घ्यायला नको, कारण रात्रीचे वाजले 12:30, उद्या सकाळी 5 वाजता आपल्याला निघायचं आहे. तर भेटूयात सरळ बाईकवरती. आता आपण घरापासून ऑलमोस्ट 70 किलोमीटर लांब आलेलो आहोत. बराच पाऊस होता, ग्लोव्ज वगैरे सर्व ओले झाले. घरातून निघताना जवळपास 5 वाजलेले आणि 5 वाजता एवढा जोरदार पाऊस होता, पण तरी पण निघण्याचा निर्णय घेतला. कारण की ठरल्याप्रमाणे आज आपल्याला 600 ते 700 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे आणि त्याला किती वेळ लागला तरी चालेल, कुठल्याही प्रकारची घाई नाही आहे. पण तरी त्यासाठी घरातून लवकर निघणं फार महत्त्वाचं होतं. तर असं केलं की 5 वाजून 3 किंवा 5 वाजून 5 मिनिटांनी घराच्या बाहेर पडलो, म्हणजे स्टार्टर वगैरे मारला आणि तोपर्यंत भरपूर पाऊस चालू होता. जसं जसं चाकण आणि राजगुरुनगर भागात आलो तसा मुसळधार पाऊस सुरू झाला. पण तरी कुठे साईडला न घेता आहे त्या कंडिशनमध्ये गाडी चालवायला सुरुवात केली. कारण की घरूनच रेन गिअर वगैरे सर्व प्रॉपर कॅरी केलेलं होतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती नव्हती मनात की ओलं वगैरे होईल. हां, थोडंफार पाणी गेलं आहे बुटामध्ये, पण जसं मला असं वाटतं की महाराष्ट्र बॉर्डरच्या बाहेर गेल्यानंतरून ते पाणीसुद्धा सुकेल, कारण की तिकडे बराच उन्हाळा आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतो आहे आणि MP साईडला किंवा उत्तर प्रदेश साईडला किंवा राजस्थान साईडला कडक उन्हाळा चालू आहे. एक्झिसिव्ह हीट असं गुगलवरती नोटिफिकेशनसुद्धा पाहायला मिळतं आहे. तिथे असं प्रतीत होतं आहे की ढग खाली आलेत म्हणून. खूप सुंदर नजारा आहे, कॅमेरा जस्टिस नाही करू शकणार, पण जे मी उघड्या डोळ्यांनी बघतोय ना ते खरंच खूप अप्रतिम आहे. आणि सगळीकडे बहरलं आहे हे पाहून खूप छान वाटते. कारण की पावसाळा आणि हा जो जुन्नरचा परिसर आहे किंवा नारायणगाव मंचर हा जो परिसर आहे हे पूर्ण शेती विभागातला परिसर आहे. तर हा असा बहरतो ना अगदी, म्हणजे हे बघा आता ही नारळाची झाडं वगैरे बघणार तर गोव्यात किंवा कोकणमध्ये किंवा केरळमध्ये आल्यासारखं फील होतं. आपण आता आळेफाटा सोडलेला आहे, म्हणजे पुण्याच्या बाहेर पडलेलो आहोत आपण. आळेफाटा हा पुण्याचा एंट्रन्स पार्ट असतो नाशिकमधून येताना. तर आता ऑलमोस्ट आपण आळेफाट्याच्या बाहेर पडलेलो आहोत, म्हणजेच पुण्याच्या बाहेर पडलेलो आहोत. आणि आता आपल्याला थोड्याच वेळात एक सिन्नर फाटा येईल. सिन्नर फाट्यापासून आपल्याला राईट मारून गावागावातल्या रस्त्यांमधून वळणावळणांच्या रस्त्यावरून आपल्याला राजस्थान आग्रा हायवेला निघायचं आहे. समोर विषय खूप भारी झालेला आहे. हा जो विषय आहे हा खरंच खूप भारी झालेला आहे. एकदम म्हणजे आनंद येऊन गेला असे नजारे बघून. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की हेल्मेट वायझर जे आहे ते मी ओपन नाही करू शकत. जर मी हेल्मेट वायझर ओपन केलं तर खूप विंड ब्लास्ट येईल आणि मी जे काही बोलतो आहे ते तुम्हाला ऐकू नाही येणार. पण तरीसुद्धा आता एक रिस्क घेतलेली आहे. आहा, एक नंबर, काय दिसतं ते डोळ्यांनी, सुरेख, खरंच खूप क्लास. आहा, आणि थंड हवेची झुळूक, बाप रे. आहा, सकाळचे वाजले 9:30 आणि नाश्ता वगैरे झालेला आहे. ॲक्च्युली अजून पण ती फिलिंग येत नाही आहे की लडाखला चाललो आहे, म्हणून ती जी व्लॉग बनवायची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी कुठेतरी ब्रेक होती आहे. आणि मनामध्ये एक असा पण विचार आहे की आपण जवळपास आज 14 ते 15 तास प्रवास करणार आहोत. मग एवढं सगळं शूट करायला असताना आत्ता का घाई करायची, म्हणून मी
जो आपला व्लॉगिंगचा फ्लो आहे तो हळूहळू पुढे जाऊ देतो आहे. आत्ता काय आहे, आत्ता आपण लागलो आहे बायपास, सिन्नर बायपासवरून आपण आत्ता लागलो आहे धुळेच्या दिशेने. तर थोडंसं गावखेड्यातला रस्ता आला तर मला अशी दाखवायची इच्छा झाली म्हणून मी हे ऑन केलं आहे. आपल्या महाराष्ट्रात गेले 10 दिवस झाले अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस असं म्हणून एक चांगलाच पावसाळ्या ऋतूत पडतो तसा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ना हे सगळं बहरलं आहे. आता आतमध्ये आता आकाशामध्ये सुद्धा तुम्ही जर बघणार ना तर ढगांचा कलर खूप चेंज झालेला आहे आणि कॅमेराच्या याच्यामधून ते अजून सुंदर दिसतं. काही गोष्टी सुंदर दिसतात, काही गोष्टी कॅमेरा जस्टिस करू शकत नाही, तो भाग वेगळा. पण आत्ता या रस्त्यावरून प्रवास करायला जी मजा येते ना ती म्हणजे शब्दात व्यक्त होण्यासारखीच नाही आहे. आणि हे जे आतमधले गावाखेड्यातले रस्ते आहेत म्हणजे हाच तर खरा ॲक्च्युली रायडिंगचा खरा अनुभव म्हणू शकतो किंवा एक आनंद म्हणू शकतो. आनंद असा जर माहोल असेल आणि असं जर वातावरण असेल तर आनंद द्विगुणितच समजा. आता आपण कुठल्या तरी गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन झालेलं आहे. तर याच निमित्ताने आपण म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की जय. तसं बरेच दर्शन झाले मला पुतळ्यांचे, पण मी बोललो की हे थोडंसं शूट करूयात आणि सर्वांच्या समवेत एकदा जोरदार नारा लावूयात. पिंपरी म्हणून असं एक गाव आहे, इथे भीमनगर आहे. हेच तर आपल्या महाराष्ट्र आणि भारताची खासियत आहे की विविधतेत एकता. कितीतरी जाती कितीतरी धर्माचे लोक गुण्यागोविंदाने इथे नांदतायत, संसार करतायत, एकमेकांचा सहारा म्हणतायत. हे आपल्या भारताचं खासियत आहे. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं तसं वेशभूषा बदलेल, भाषा बदलेल, रंग बदलेल, जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी बदलतील. पण एक गोष्ट जी कायम राहणार आहे ती म्हणजे माणुसकी. मला एवढी खात्री आहे ना की जर समजा या प्रवासामध्ये थोडंसुद्धा मला काही अडचण आली तर तिथली जी स्थानिक लोक आहेत ना ती मदतीला धावतील. किंवा जर माझ्या दृष्टिकोनात जर कुणाला काही अडचण आली आणि तो जर एकटा पडला असेल तर मला एवढी माझ्यावरती स्वतःवरती विश्वास आहे की मी त्याच्या मदतीला धावेल. आणि ह्या सगळ्यांना जी गोष्ट बांधून ठेवते ती म्हणजे आपले संस्कार, ती म्हणजे आपली माणुसकी. जास्त काही बोलणार नाही, ते थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला प्रवचन दिल्यासारखं वाटेल. पण ये है और ये है तो है. मला असं वाटतं अजून जर थोडासा पाऊस झाला ना तर पुलावरून पाणी व्हायला लागेल आणि मग येईल खरी मज्जा, जे की असेल पावसाळा पूर्व मज्जा. पावसाळ्यात काय हाल होत असतील हे या कंडिशनवरून समजतंय. खूप लो लेवलला आहे ना पुलाची बांधकाम, पण करत असतील काही ना काहीतरी पर्यायी मार्ग असेल किंवा काही दुसरं नियोजनसुद्धा असेल हे पाणी पुढे ढकलण्यासाठी. अ व्हेरी क्विक अँड शॉर्ट अपडेट की सकाळचे वाजलेत 11:15 आणि आपलं फ्यूल थोडंसं एम्प्टी झालेलं आहे. तर ते टॉपअप करूयात कारण आता आपण आग्रा हायवेला लागलेलो आहोत आणि आत्ता इथून आपल्याला म्हणजे थोडंसं पेसमध्ये गाडी चालवायची आहे कारण की आजचं टार्गेट मोठं आहे. तर ऑलमोस्ट आपलं अर्धं टार्गेट तर कंप्लीट झालेलं आहे, आता अर्धं टार्गेट करायचं आहे. आणि अशी काही घाई नाही आहे पण रस्ता आहे मोकळा, तर मग जिथपर्यंत आपल्याला खेचता येईल तिथपर्यंत खेचूयात. बाकी 100च्या स्पीडला माझा आवाज कसा येतो आहे हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. घ्या घ्या घ्या. हो किसना है. फुल करा दादा, साधा टाकायचा. फुल करायचा. 360 काय काय 360 काय नाही कॅमेरा 360 नाही, आपला सरळच आहे. पेट्रोल वगैरे भरून झालेलं आहे आणि आता आपण तिथे थोडा वेळ थांबलो, आराम केला, एक 10-15 मिनटं म्हणजे 12:15 वगैरे झालेत आत्ता. आणि आत्ता आपण पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला निघालेलो आहोत.
जेवणाचा असा काही प्लॅन नाही आहे, कारण की ऑलरेडी दुपारी जेवण केलं किंवा राईड करताना रात्री जेवण केलं काय तर झोप ही येतेच. तर त्यामुळे आपण असं थोडंसं स्नॅक्स वगैरे चटरपटर काहीतरी खात राहू आणि आपली जर्नी कंटिन्यू करत राहू. जेवण केलं तर झोप नक्कीच येईल, कारण की गेली 3 दिवस जी काही प्रिपरेशन चालली होती त्याच्यामुळे ऑलरेडी झोप होत नव्हते आणि लेट नाईट्स कॉल्स, मीटिंग्स आणि हे सगळं अरेंज करता म्हणजे एक प्रोफेशनल लाईफ आणि एक पर्सनल लाईफ सांभाळता थोडेसे झोपीचे वांदे झाले होते. तर आता आपण जर जेवलो तर पुन्हा एकदा ती झोप येईल आणि असंही आपण दमलेलो तर आहोतच, तर त्यामुळे अजून ती झोप येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण जेवण वगैरे नाही पण स्नॅक्स वगैरे खात राहणार आहोत आणि आपला प्रवास चालू ठेवणार आहोत. दुपारचे 1:15 वाजलेत आणि आत्ता आपण पोचलेलो आहोत धुळेमध्ये. हे महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा असेल आणि हा जिल्हा सोडला की मग आपण मध्य प्रदेशमध्ये एंटर करणार आहोत. आणि आपल्याला मध्य प्रदेशमध्ये एंटर नाही करायचं आहे, ॲक्च्युली मध्य प्रदेश बायपासवरून आपल्याला राजस्थानमध्ये एंटर करायचं आहे. तर पाठीमागे म्हणजे पाठीमागच्या 1-1.5 तासामध्ये जी बाईक आम्ही पळवली आहे ना, म्हणजे व्यक्त नाही करू शकत. पण जो काही सकाळपासून आम्ही स्लो स्पीड धरला होता तो आत्ता पेट्रोल परत फिलअप केल्यानंतरून जो परत पकडला तो चांगला होता. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये व्लॉग करायचा आहे हे सुद्धा विसरून गेलो, कारण की डिस्टन्ससुद्धा कवर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. और फिर क्या बोलते धुळे जिल्हा मराठी का तुम्ही? हा, मग इकडं कसे काय आले एवढ्या लांब चालत? पुणे. चला येऊ का? अहो नाही हो, जास्त सबस्क्रायबर नाही आपले, 101 सबस्क्रायबर आहेत. एवढं फिरून आले का हो? तुम्हाला वाटलं कोणीतरी मोठा असेल पण मी छोटा आहे हो. काय विषय टाका ना तुम्ही रिकाम टेकडा, माझ्या हाताने ग्लोव्ज आहेत ना. हे बघा इथं बघा. कुठे निघाले आता? लडाख. हा तोच आहे. चला येऊ का? धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल, धन्यवाद. चला दादा, धन्यवाद. बोला ना दादा. हाँ एक सेल्फी निकालनी है बाइक के साथ? नहीं, तुम्हारे साथ. मेरे साथ? अरे यार आ जाओ ना यार, बस क्या. हम कब से देख रहे थे यार तुमको. तो हाँ क्या? कहाँ से आए हो? पुणे. हाँ. अब किधर जा रहे हो? अभी इधर लद्दाख. फोटो काढला मग पाहुणा. फोटो सामने जागी फोटो काढणार आहे. फोटो काढणार. तुम्ही हिंदी का बोलले? मराठी का तुम्ही? मराठी. नाही पण ठीक आहे ना, पण मराठी बोलता ना? हाँ मराठी. हाँ मराठी आहे. मराठी आहे ना तुम्ही? इंस्टा आयडी रिकाम टेकडा घ्या. ओके. चला येऊ का? बसा. हा चला बाबा येऊ का? या नदीला तुडुंब पाणी आहे. आहा, एकच नंबर. आणि मी या नदीवरून बहुतेक 2-3 वेळा गेलो आहे, पण पहिल्यांदा इतकं पाणी बघितलं आहे. म्हणजे हा काय म्हणतात त्याला, पावसाळ्यापूर्वीचा जो अवकाळी पाऊस पडला आहे त्याची लक्षणं आहेत वाटतं. कारण की मी 2-3 वेळा गेलो इथून, पण एवढं पाणी कधीच मी पाहिलेलं नाही. पहिल्यांदा मी एवढं पाणी बघतोय, आणि तेही मे महिन्यामध्ये जर एवढं पाणी आहे तर हे खरंच एक म्हणजे नवल आहे.
पण छान गोष्ट आहे. चला, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदत होईल. शेतकरी जागला तर बाकी आपण सगळे आहेत. सकाळी 5:15 वाजता आपण निघालो होतो, हे तर मी सांगितलंच. परंतु मध्यभागी आपण छोटे मोठे ब्रेक घेत होतो, पेट्रोल वगैरे भरलं, नाश्ता वगैरे काही केला नव्हता. तर आता सध्या दुपारचे वाजलेत 2:15 वगैरे काहीतरी वाजलेत आणि आम्ही सध्या आता इथे थांबलो एका हॉटेलला. तर तिथे थोडंसं नाश्ता वगैरे करण्याचा प्लॅन आहे. जेवणार नाही आहे, जेवलं की मग झोप वगैरे येईल, दुपारची वेळ आणि ऊन फार कडाक्याचं आहे. त्यामुळे फक्त आम्ही थोडासा नाश्ता करणार आहोत आणि मग इथून निघणार आहोत. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थोडंसं इथे पाय मोकळे करावे म्हणून म्हणलं चला पाय पण मोकळे करणं होईल आणि तुमच्यासोबत बोलणं पण होईल. तर मला असं बोलायचं होतं की पुणे टू हा जो मध्य प्रदेशचा जो काही महामार्ग आहे किंवा आग्रा महामार्ग म्हणूयात, इथे ना म्हणजे हॉटेलचे खूप म्हणजे जर कुणी लेडीज वगैरे बघत असतील तर त्यांच्यासाठी आहे खास करून, की हे जे रोड साईड ढाबे आहेत ना, ह्याच्यावरती थांबू नका, कारण की इथे टॉयलेटची सोय वगैरे व्यवस्थित नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की फूड क्वालिटी पण तेवढी काही चांगली नाही आहे. हा काय मी रिव्ह्यू वगैरे देत नाही आहे, पण असं शेअर करावं असं वाटलं म्हणून. आणि तसं आत्ता ऊन वगैरे पडलेलं आहे बऱ्यापैकी, महाराष्ट्र बॉर्डरवरच असल्यामुळे हे सांगणं का गरजेचं वाटतंय, कारण की आपल्या इकडे सायक्लोन आलेलं आहे आणि आपण जसं जसं महाराष्ट्राच्या पुढे जाणार आहे तसं तसं ऊन वाढतंय. तर बरेच लोकांना एक टेम्परेचरचा किंवा वेदरचा सुद्धा एक अंदाज येईल. तर या अनुषंगाने मी या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. दुपारचे जवळपास 3:30 वाजलेत आणि अर्धा तास थोडंसं चाललोय, गप्पा वगैरे मारून झाल्यात समीरसोबत सुद्धा. तर आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासासाठी. आता ठरवलंय असं की 9 वाजेपर्यंत आपण एक प्रवास वगैरे करूयात आणि नंतर जिथे असेल तिथे हॉटेल वगैरे येऊयात. 3:30 वाजता निघालो होतो आणि जवळपास आता 20 मिनटं झालेत की आपण पुढे आलेलो आहोत आणि 4ला फक्त 10 मिनटं कमी आहेत. सांगायची गोष्ट अशी की रतलामचा मॅप लावला आहे, जो की इथून 278 किलोमीटर दाखवत आहे. ते क्रॉस करण्यासाठी आपल्याला जवळपास 9:15 वाजेपर्यंतचा टाईम मिळतो आहे. दॅट इज गुड. म्हणजे रात्रीचं जेवणही व्यवस्थित करता येईल आणि झोपही व्यवस्थित टायमिंगला झोपी जाता येईल. तर असं काहीसं प्लॅन आहे. रतलामचा मॅप लावला आहे, 9:15 वाजेपर्यंत पोहोचणार आहोत आणि 278 किलोमीटर आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर जवळपास आजचं आपलं 710 ते 720 किलोमीटरचा जो टास्क आहे तो कंप्लीट होईल जर आपण रतलामला पोहोचलो तर खरं तर ही रतलामला पोहोचल्याची एक्साइटमेंट आहेच, कारण की अशी गोष्ट आहे. ओके, एनिवेज आपण महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवेला आहोत. तर आता आपण बॉर्डर क्रॉस करतो. आत्ताशी तसं फारच लेट झालं, पण जर ही गोष्ट इंदोरला पोहोचण्यासाठी असती ना तर तसं मग खूपच लवकर झालं असतं, कारण की 6 वाजेपर्यंत मग इथून 2 तासात इझिली इंदोर क्रूज करता येतं, कारण की रस्ता स्ट्रेट आहे आणि रस्ता खूप स्मूथ आहे. सो ते क्रूज करणं सोपं जातं. तर पुन्हा एकदा टॉपिकवर येतो की 20 मिनटं थोडंफार पुढे आल्यानंतरून मग रतलामची गोष्ट चालू होती आपली. तर रतलाममध्ये जाण्याची एक्साइटमेंट यासाठी आहे की तो टास्क कंप्लीट होईल 710-720 किलोमीटरचा. म्हणजे जर फर्स्ट डेला 700 किलोमीटर कंप्लीट होत आहेत तर आपली त्याच्यावरून जर्नी ठरेल की खरंच आपण ते कॅपेबल आहोत की नाही, कारण की 6-7 महिन्यानंतरून एवढा मोठा लाँग स्ट्रेच करणं पहिल्या दिवशी हे थोडंसं अवघड असतं. सो पहिल्या दिवशी आम्ही 700 ते 750 किलोमीटरचा स्ट्रेच करण्याचं ठरवलं होतं. ॲक्च्युली 600 किलोमीटरचा ठरवलं होतं, पण तसं आपण 700 किलोमीटरचा करतो आहे. तर अशी गोष्ट आहे. तर जेव्हा कुणी राईडला निघाल ना तर पहिल्या दिवशी ठरवलेल्या टास्कपर्यंत पोहोचा, तुमचा कॉन्फिडन्स राहतो. दुसरी गोष्ट की जे तुम्ही पुढे बफर डेज पकडलेले असतात ना ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी यूज होतात. म्हणजे ते फक्त बफर होत नाही कुठल्याही रिझनमुळे. सो निसर्गाचं काही तसं सांगता येत नाही, कुठल्याही कारणामुळे आपल्या कामात अडथळा येऊ शकतो. परंतु जर तुम्ही पहिल्या दिवशीच तुमचं टार्गेट कंप्लीट करताय आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जितक्या दिवसांची तुमची ट्रिप आहे ती तर तुमचं कंप्लीट होणारच, कारण कॉन्फिडन्स बूस्ट होतो. पण जर निसर्गाने साथ दिली तर तुमचे जे बफर डेज आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतात. ही बघा गावाकडची जिंदगी बघा. ए टकाव टकाव जिंदगी माझी गोड. अरे 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 बाय 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 बाय. मित्रांनो, ही आहे महाराष्ट्र आणि इंदोरची बॉर्डर, मध्य प्रदेशची बॉर्डर. सॉरी, इंदोरची नाही, मध्य प्रदेशची बॉर्डर. इथे भला मोठा चेक नाका वगैरे आहे आणि एक फोटो घेऊयात ना.
स्वतः आमचं झालेलं आहे फोटो ब्रेक. आपल्या इथे अवकाळी पावसाने नको नको केलं आहे आणि इथे गरमीने नको नको केलं आहे. सध्या 44 डिग्री अंश सेल्सिअस तापमान आहे. संध्याकाळचे 6:10 झालेत आणि सध्या आपण इंदोरपासून फक्त 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहोत. आणि आपलं जे रतलामचं आपण आज फायनल डेस्टिनेशन ठरवलं आहे ते पोचण्यासाठी फक्त आपल्याकडे 159 किलोमीटर उरलेले आहेत. बराच वेळ गेला मध्यंतरी. काय होतं आहे, हेल्मेट घातलं की एकदम असं जीव पाणी 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 असं करतो आहे. खूप 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 उकाडा आहे इकडे. म्हणजे 44 डिग्रीवरून तुम्ही समजू शकत असाल. इवन माझ्या गाडीची इंजिन लाईटसुद्धा ऑन राहिली आहे त्यामुळे, कारण की ओव्हर हिटिंगचा इश्यू म्हणजे बाहेरच्या ओव्हर हिटिंगमुळे. तर गाडीची अशी हालत आहे तर माणसाची कशी हालत असेल हे तुम्ही समजून घ्या. पुन्हा एकदा गावाच्या साईडला आलो ना. ॲक्च्युली धारवरून फाटा फुटणार होता रतलामसाठी, तर गावाच्या साईडला आलो आहे. असं जबरदस्त म्हणजे नजारे बघायला भेटतात. आणि तो आपला सूर्यदेवता ऑरेंज टील कलर. वा ये ना. ॲक्च्युली त्या सूर्याने ना अख्खा थकवा घालवला. म्हणजे जो काही थकवा आणि डिझीनेस मला फील होत होते त्या सूर्याच्या किरणांनी ती घालवली. दिल खुश हो गया, दिल गार्डन गार्डन हो गया. कुठला तरी घाट सुरू झालेला आहे. मजा येते. पण इथे हे होतं आहे, लँडस्लाईड पण होते. दगडं वगैरे खाली पडलेले आहेत त्याच्यावरून समजतं आहे. आत्ता काही धोका नाही आहे, वातावरण क्लिअर असल्यामुळे. पण हे जर पावसाळ्याचं वातावरण असतं तर मग भीती वाटली असते. वैसे तो अपना चैनल फैमिली फ्रेंडली है दोस्तों, पर ये हम कहाँ पे आ गए. एक्चुअली वो मांडू फाटा है, पर वो किसी रीज़न की वजह से वो अरे यार मी मराठीत बोलायला पाहिजे ना. हां, तर ते कोणीतरी असं खोडलं आहे कोणीतरी हटकून आणि मग तो हे असं दिसतं आहे. सो कोण काय काय करेल किंवा निसर्गाकडून सुद्धा असं झालं असेल तर ते कुठल्या अक्षरावरती झालं, बापरे. आशा आहे तुम्हा सर्वांना ड्रोन शॉट्स आवडले असतील. ॲक्च्युली ऑरेंज टेलमध्ये हा सूर्य जो चमकत होता ते कॅप्चर करण्याची इच्छा झाली, पण पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नाही कॅमेरा थ्रू. तर त्यामुळे थोडीशी म्हणजे ॲडजस्टमेंट करून घ्या. अ व्हेरी क्विक अँड शॉर्ट अपडेट. बराच वेळ झाला आम्ही काहीतरी थंड पिण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण हा सिंगल लेन असल्या कारणाने आम्हाला काहीही भेटत नव्हतं. फायनली जाऊन काहीतरी धारच्या अलीकडे आम्हाला जवळपास हे उसाचा रस वगैरे मिळाला आहे. आता तो कन्झ्युम करतो. आय होप थोडी तरी एनर्जी येईल आणि रतलामपर्यंत आम्ही ट्रॅक करेल. रात्रीचे 8 वाजलेत. तिथे थांबलो आणि पाणी वगैरे घेतलं. बराच वेळ बसलो, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आवाजात ताकद आली आहे. ॲक्च्युली शरीरामध्येच पूर्ण ऊर्जा निर्माण झाली आहे आणि रात्री आता थंडी हवा लागेल या अपेक्षेने आपण हळूहळू का होईना पुढे वाटचाल करतो आहे. रात्री 10-10:30 जरी वाजले फक्त हॉटेलवर पोचायला तरीही चालेल. कुठल्याही प्रकारची घाई नाही आहे, कारण की आता अंधार खूप आहे आणि हेल्मेटमधून पुढे जास्त काही दिसत नाही. फॉग लाईट आहे पण एवढा त्याचा काही इम्पॅक्ट पडत नाही. सो अशी काहीशी सिच्युएशन आहे. शरीराने उत्तर दिलेलं आहे. 9 वाजलेले आहेत आणि थकवा नाही म्हणता येणार, पण एक थोडासा डिझीनेस जाणवतो आहे. तर सकाळीसुद्धा कमी जेवलो होतो. आता एकदम व्यवस्थित जेवण करून झोपायची इच्छा आहे, कारण की उद्याचा जो प्रवास आहे तो अजून लांबचा प्रवास आहे. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवता आज इथेच कुठेतरी या रस्त्यावरती हॉटेल बघणार आहोत. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री जे काही घडलं ते मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही, कारण की जिथे जेवायला थांबलो होतो रात्रीचं, तर तिथून जे तुफान आणि वादळ सुरू झालं की अक्षरशः या फुल्ली लोडेड गाड्या हालायला लागल्या होत्या. एवढं तुफान आणि वादळ सुरू झालं होतं. बऱ्याच गोष्टी उडून वगैरे गेल्या होत्या. त्या जमव करणं, पुन्हा गाडीवरती बसणं आणि
जसं की तुम्हाला माहिती की मी कधीच हॉटेल बुक करत नाही, तर तसं आमचं असं झालं होतं की आम्ही हॉटेलच बुक केलं नव्हतं. तर हॉटेल शोधत होतो, त्यामध्ये पाऊस चालू झाला. पुन्हा एकदा गाड्या साईडला घेऊन रेन गिअर वगैरे कॅरी करून परत एकदा त्या प्रवासाला सुरुवात केली. रात्री 11 वाजता आम्हाला ही एक छोटीशी रूम मिळाली. काहीतरी साधारण 600 रुपयाला ही रूम मिळाली. रूम टूर देण्यात काही अर्थ नाही आहे, कारण 600 रुपयाच्या हिशोबानेच रूम आहे. तर आत्ता सकाळचे वाजले आहेत 8 आणि आत्ता आम्ही उठलो आहे. तर कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला होता, सो मी ते एंड करतो. तर भेटूयात पुढच्या जर्नीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं की जे काय आमची हालत खराब झाली होती, तर तिने या कंडिशनमध्ये आणून टाकलं आहे. तर रात्री माझी अक्षरशः पाठ वगैरे कामातून गेली होती, म्हणजे मी आउट ऑफ झोन झालो होतो डायरेक्ट. सो आलो, काही कपडे वगैरे न बदलता तसाच झोपलो आणि सकाळी मला समर्थदादांनी उठवलं. तर मला ते सकाळी सुरुवात करताना थोडंसं हे होतं की आजचा डे बफर करायचा का, तर बफर तर करून चालणार नाही आहे, कारण वी आर शॉर्ट ऑफ टाईम. एनिवेज, आजचा जो प्रवास आहे तो जवळपास 600 किलोमीटरचा असणार आहे. इथून सिकरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑलरेडी सकाळचे 8:15 झालेत. सामान वगैरे लोड करता करता आणि निघता 9, 9:30 वाजतील. नाश्ता वगैरे राहिलं आहे. या बऱ्याचशा गोष्टींमध्ये 600 किलोमीटर नाही, पण कमीत कमी 400 ते 500 किलोमीटरचा अंतर पूर्ण करण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत. आता हे सर्व लोड करतो आणि गाडीवर भेटतो. झालं तुमचं? झालं? चला तुम्ही घ्या, पुढे घ्या. चलो. देर दर से न कोई खाली गया अब आपके दर से न कोई. के बात आप जाओ भैया, ऐसा ना करो जी. चला, सुरुवात झालेली आहे आणि निघता निघता 10:30 झाले. आपण सकाळी किती वाजता बोलत होतो आता मला तेही आठवत नाही आहे. लगेज लोड करणं आणि अनलोड करणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. एनिवेज, हीच तर खरी प्रवासाची मजा असते. आणि सकाळी ट्रक वगैरे पण दिसत आहेत. राजस्थान, ओके, मी दिसत आहेत का म्हणलो, कारण की ट्रक वगैरे रात्री चालतात ना, म्हणून. एनिवेज, मी आज रायडिंग गिअर घातले नाही, कारण आपण आहोत राजस्थानमध्ये आणि राजस्थानमध्ये गरमी पीक लेवलवरती आहे. सो इथे रायडिंग गिअर घालणं म्हणजे स्वतःच्या अंगाची लाई करून घेणं होईल. सो आत्ता मला फील होतं आहे, म्हणजे कम्फर्ट फील होतं आहे. सो त्यामुळे मी आज थोडंसं हलकं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाकी वेशभूषा बघा, रंगभूषा बघा आणि इथली बदलती संस्कृती बघा. कालच आपण बोललो पाठीमागच्या एपिसोडमध्ये पुणे टू इंदोरच्या, की संस्कृती बदलत जाईल, वेशभूषा रंगभूषा बदलत जाईल, बोलीभाषा बदलत जाईल. ये बात जाम भारी वाटतंय. चला तर मग प्रवासाला करू सुरुवात. मी हल्ली ना राजस्थानला ऑब्झर्व करतो आहे. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर. काय मी सारखं तेच बोलण्यात मजा नाही आहे, पण आजूबाजूला शेती आणि इथे पाऊस नसतानासुद्धा ती शेती बहरली आहे, हे बघून फार छान वाटतं आहे. म्हणजे इथली लोकांनी पाण्याचा एवढा म्हणजे त्यांच्यासाठी पुरावा करून ठेवला आहे शेतीसाठी, की त्यांची शेती टिकू शकेल. जाम भारी फिलिंग आहे. आणि अक्षरशः घाम मला आहे ना जास्त येत नाही, म्हणजे मला कधीच घाम येत नाही. आणि आत्ता मी आतमधून पूर्ण स्वेट करतो आहे. इमॅजिन करा जर मी रायडिंग गिअर घातले असते तर काय हालत झाली असती. ॲक्च्युली हा जो बलक लावा आहे ना, याच्यामधून हा जो बलक लावा आहे याच्यामधून मी पूर्ण आतमध्ये चेहऱ्याला स्वेट करतो आहे. बाकी हाताला वगैरे गरम वाटतं आहे, पण ते बेरेबल आहे हे जे आहे, कारण की याला विंड लागत राहते. सध्या आपण आहोत रतलाम आणि नीमचच्या मधोमध, म्हणजे रतलामपासून जो बायपास कुदतो त्याच्या पुढे 15 किलोमीटर आलेला आहोत. आणि गाडी झालेली आहे ब्रेकडाऊन. चालवताना अचानक इंजिन लॉक होतं, तसं इंजिन लॉक झाल्यासारखं आवाज आला आणि गिअर अडकले.
पुन्हा रिस्टार्ट करण्यासाठी प्रयत्न केला तर रिस्टार्ट होत नाही आहे. सो आता मी तुम्हाला आहे ना स्टार्ट करतानाचा आवाज ऐकवतो. पूर्णपणे पायरी बदललेली आहे. जर तुम्हाला नीट व्यवस्थित ऐकू येत असेल तर ॲक्च्युली वारं खूप आहे. सो मी कायम बोलत असतो की कुठेही ट्रिपला जाताना ना एक एक्स्ट्रा बाईक असणं तुमच्यासोबत फार इम्पॉर्टंट आहे आणि तो माणूस असणं, त्या बाईकचा रायडर असणं फार इम्पॉर्टंट आहे. आता जर समीर भाऊ नसते तर मी एकटा हेल्पलेस झालो असतो. सो हीच गोष्ट करायला खूप टाईम गेला असता प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला. पण आता समीर भाऊ गेलेत आणि ते एका लोकल मेकॅनिकला इथून घेऊन येत आहेत. आय डोंट नो आता त्यांना लोकल मेकॅनिक किती किलोमीटरवर भेटेल वगैरे. लोकल मेकॅनिक यायची वाट बघूयात. आता टो करून नेतोय. फक्त विषय असा आहे की एवढ्या वेटसोबत गाडी सांभाळणं थोडं अवघड आहे. बाय द वे, आपण लास्ट व्लॉगमध्ये ना मालवणचा काहीतरी व्लॉग होता तो, त्याच्यामध्ये गाडी ब्रेकडाऊन झाली होती. तेव्हा अशी एक पॅनिक करणारी सिच्युएशन क्रिएट झाली होती. तेव्हा रात्र होती. हां, अच्छा, ठीक आहे. हां, तर तेव्हा रात्रीची सिच्युएशन होती. ही दिवसाची सिच्युएशन आहे. पण आपण आहोत महाराष्ट्राच्या बाहेर. आय थिंक मी लास्ट एपिसोडमध्ये बोललो होतो की जर काही प्रॉब्लेम झाला तर लोक मदतीला उभे राहतील. आय डोंट नो आत्ता कॅप्चर झालं की नाही कॅमेरामध्ये, पण तिथे बरीचशी लोकं जमा झाली होती जी मदतीसाठी म्हणजे इच्छा व्यक्त करत होती की मदत हवी आहे का. पण तोपर्यंत समीर भाऊंनी गॅरेजवरून मॅकॅनिक आणले होते, त्यामुळे तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला. ये बात बहन का आता खरा टास्क आहे. लेन चेंज करायची आहे. ओके, टास्क डन सक्सेसफुली. हां, तहान लागली आहे, पण ते तोंडाशी पाणी पळवणारी सिच्युएशन म्हणतात ना, तशी सिच्युएशन झाली आहे. दारा दारा सो नामली गावामध्ये आपली गाडी ब्रेकडाऊन झाली आहे मगाशी मी बोलल्याप्रमाणे. आणि आत्ता हे जे म्हणत होते, हे जर काही मोठा इश्यू असेल तर रॉयल एनफिल्डला जावं लागेल. रॉयल एनफिल्ड इथून जवळपास 33 आणि हे जवळपास एक 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती येईल. मित्रांनो, आता विषय असा आहे की ते थोडंसं स्पार्क प्लगचा इश्यू आहे, तर ते ट्राय करतील. जर स्पार्क प्लगने काम होत असेल तर वेल अँड गुड, नाहीतर मग पूर्ण इंजिनच बोलावं लागेल. अ व्हेरी क्विक अँड शॉर्ट अपडेट. संध्याकाळचं 4:30 वाजलेत आणि आपली गाडी अजूनसुद्धा ब्रेकडाऊन आहे. ॲक्च्युली त्याचं म्हणजे एक छोटासा पार्ट गेला होता, तर तो पार्ट आणण्यासाठी इथून 50 किलोमीटरवरती जावं लागलं. हे ते आपले गॅरेजचे वर्कर आहेत
मेकॅनिक आहेत आणि आपल्याला हेल्प करतायत. सो मी असं म्हणत होतो की 4:30 वाजलेत आणि वादळ वारा तुफान चालू झालं. आता ते थोडंसं काय आहे, कॅमेरा एवढं जस्टिस करणार नाही, पण हे जर झाड तुम्हाला हलताना दिसत असेल तर बघा, हे बघा पाठीमागचे झाड फार हलतंय. सो अशी काहीशी गोष्ट आहे. हे बघा असं वादळ वारा सुटलेलं आहे. तर तीच एक गोष्ट आहे. आता आम्हाला बहुतेक आजचा दिवस इथेच क्रॅश करावा लागेल कुठेतरी, कारण की फार लांब जाणं तर शक्य नाही पावसामध्ये, कारण की सगळं लगेज वगैरे ओलं होतं आणि ओलं होऊन ट्रॅव्हल करण्यात मजा नाही, कारण की आपण एन्जॉयमेंट करायला निघालोय, ना की कुठली रॅट रेस करायला. हां, तर मला असं म्हणायचं होतं की आजचा दिवस पूर्ण वेस्ट गेलेला आहे. 40 ते 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये येऊन अशी काहीतरी गोष्ट घडली. पण एक गोष्ट अशी पण आहे की ही गोष्ट इथेच घडली हे फार बरं झालं. जर पुढे जाऊन घडली असती लडाख रिजनमध्ये तर टोटली हेल्पलेस झालो असतो. आणि याच गोष्टीसाठी जिथे आजचा 1 दिवस पूर्ण वाया गेलाय, तिथे साधारणतः 2 ते 3 दिवस वाया गेले असते आणि जे की अनबिअरेबल झालं असतं, परवडलं नसतंच ते. सो एनिवेज अशा गोष्टी होत राहतात आणि पुन्हा एकदा तुफान, वादळ, वारा आणि हलकीशी एक वीज चमकली आहे. तर चालू आहे, बघू आता काय होतं, पुढची अपडेट देतो. संध्याकाळचे म्हणजेच रात्रीचे 9:33 झालेले आहेत. आत्ता आपली गाडी प्रिपेअर झाली आणि आत्ता आम्ही फक्त 50 किलोमीटर जाण्याचं ठरवलं होतं. सो आत्ता आम्ही ऑलमोस्ट 9 किलोमीटर त्यातले तर कट केले आहेत. आता फक्त 41 किलोमीटर जायचं आहे. अरे वा 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 वा. बघा मित्रांनो, आता आपण सध्या MP मध्ये आहोत आणि पोलिसांच्याच गाडीला नंबर प्लेट नाही आहे. मी यांच्या पाठीमागे चाललो आहे, कॅमेरा वगैरे आपलं सगळं आहे आणि त्यांना ती गोष्ट समजली आणि त्यांनी ती गाडी स्लो केली, आपल्याला पुढे जाण्याचा चान्स दिला. एनिवेज ह्या गोष्टी होत राहतात. काय आहे, शासन प्रशासन यांना कोण काय बोलू शकतं. पुन्हा एकदा मुद्द्यावर येऊयात. 40 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे, 10:15 वाजले. मेजर इश्यू झाला आहे. मेजर म्हणजे आर्थिक फटका पण लागला आणि तोही अशा ट्रिपमध्ये ज्यामध्ये आपला म्हणजे प्रत्येक रायडरचं ज्याच्याकडे अशी तगडी बाईक आहे किंवा ज्याच्याकडे म्हणजे जो बाईक इंथुझियास्ट आहे आणि त्याला म्हणजे जर लडाखचं स्वप्न नसेल तर मग तो खरा बाईक इंथुझियास्ट नाही आहे असं बरेच जण म्हणतात. एनिवेज तो वादाचा प्रश्न आहे, पण प्रत्येक बाईक इंथुझियास्टचं हे जे स्वप्न असतं लडाखचं, याच्यामध्ये हा मेजर फटका लागणं आर्थिक हे खरंच खूप तोट्याचं झालेलं आहे. एनिवेज मी याच्याबद्दल तुमच्यासोबत डिटेलमध्ये हॉटेलवरती जाऊन बोलतो. झालं असं की ही गाडी आपल्याला मला मागासपासून ॲक्च्युली ही म्हणजे यांनी हाय केलं, कॅमेरा वगैरे ऑफ होता, पण यांनी गाडी साईडला घ्यायला लावली. तर रात्रीची वेळ असल्यामुळे काय केलं, मी मुद्दामून कॅमेरा ऑन केला, कारण की कधी काय होईल ते इन्सिडेंट प्रूफ म्हणून पाहिजे होतं. पण मला माहिती होतं की ती लोकं चांगली ती चांगलंच करणार म्हणून. तर त्यांनी आता आम्हाला जेवणाची ऑफर टाकली आहे, तर आम्ही त्यांच्यासोबत जेवण करतो आहे आणि ते म्हणतात की बिल आम्ही देणार म्हणून. घ्या पुढे घ्या. निघताना सोपं होईल का? मला आता सध्या म्हणजे खरंच मी डिप्रेशनच्या सदम्यामध्ये असल्यासारखं फील होतं आहे आणि खरं तर व्लॉग करण्याचा पण मूड नाही आहे, पण थोडीशी अपडेट द्यावी, व्लॉगची कंटिन्युटी यावी यासाठी मी हे सगळं रेकॉर्ड करतो आहे. तर भेटूयात आता सध्या हॉटेलवरती. ऐका ना, शेड पार्किंगला या. हे काय शेड पार्किंग? हां. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत. काल रात्री हॉटेलवर पोचता जवळपास 12:30 वाजले आणि सामान अनलोडिंग करून रूममध्ये नेता 1:30 वाजले. झोपायला 2 वाजले. त्यामुळे सकाळी थोडंसं लेट उठलो, 6 वाजता उठलो, आंघोळ वगैरे केली, पुन्हा सामान लोड केलं आणि आत्ता इथे चहा पिण्यासाठी थांबलो आहे. अजून जर्नीला सुरुवात नाही केलेली. मला माहिती आहे की लास्ट एपिसोड मी अर्धवट सोडला, तर थोडंसं सांगतो आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर असं झालं होतं की ते व्यक्ती आम्हाला भेटले, त्यांनी जेवण वगैरे चारलं आणि इतकं जेवण चारलं की म्हणजे आम्ही अक्षरशः ओव्हर इटिंग केलं आणि त्या ओव्हर इटिंगमुळे आम्हाला झोप येत होती. त्यामुळे लवकरात लवकर हॉटेल बघितलं, म्हणजे जे मी मॅपला लोकेशन लावलं होतं त्याच हॉटेलवरती येऊन आम्ही स्टे केला आणि झोपलो वगैरे. तर अशी काहीशी थोडीशी बॅक स्टोरी होती लास्ट एपिसोडची. तर आजचा जो प्रवास होणार आहे तो इथून समजा निमला गावाच्या पुढे आपण 50 किलोमीटर आलो आणि आता इथून हिसार म्हणजेच हरियाणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर त्याच्या अलीकडे वातावरणाने गाडीने पुन्हा काही धोका दिला तर प्लॅनमध्ये जर काही चेंजेस झाला तर त्यानुसार मी तुम्हाला कळवतच राहील. आता मला असं वाटतं बराच उशीर झालेला आहे, तर आपण एक काम करूयात, गाडीवरती भेटूयात. चला, चांगलं. जवळपास 8:15 झालेत
म्हणजे तेच चहा वगैरे घेतला आणि आपले महाराष्ट्रातले काही मित्रमंडळी भेटले होते, त्यांच्यासोबत बोलत होतो. थोडासा वेळ गेलेला आहे पण काही इश्यू नाही आहे. आपल्या लोकांना आपण वेळ नाही देणार तर मग कोण देणार, नाही का. तर त्यांचासुद्धा आपुलकीचा भाव होता, आपलासुद्धा आपुलकीचा भाव होता. याच्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि त्यामुळे निघायला थोडंसं लेट झालेलं आहे. पण एवढं काही जसं काही नाही आहे, फक्त नाही का व्लॉगला वेळ देता येत नाही आहे. कारण काय आहे, जे टार्गेटेड किलोमीटर्स आहेत ना सुरुवातीच्या दिवसातले, ते थोडेसे लवकर पूर्ण करायचे आहेत. पण एकदा का जर आपण जम्मू आणि काश्मीरच्या रिजनमध्ये एंटर केलं, तगडा व्लॉग बघायला मिळतील तुम्हाला, तगडा व्लॉग. सो ते तुम्ही मिस करू नका. आत्ताचं सुद्धा मिस करू नका. जर्नीत काय काय होतं आहे, कसं अडचणी येतात, आम्ही त्यांना कसं सामोरे जातो आहे, हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं. तर असे थोडेसे काय म्हणतात त्याला, चांगले वाईट अनुभव तुमच्यासोबत शेअर करताना मजा येते. तर मला असं वाटतं की तुम्ही ते बघितले पाहिजे, कारण की तुमच्यासाठी आणि माझ्या एका आठवणीसाठी, म्हणजे तुम्हालाही हे माझ्या आयुष्यात कसं काय घडलं हे बघता यावं आणि मलाही नंतर आयुष्यात मजा घेता यावी की माझ्यासोबत असं काहीसं घडलं होतं. तर त्यासाठी मी हे शूट करतो. बाकी असं काही म्हणजे हे नाही आहे की व्ह्यूज आले पाहिजे वगैरे हे ते. हां, आधीच्या काळात होतं असं. आधीच्या काळात ही नव्हे की म्हणजे जेव्हा नवीन यूट्यूब सुरू केलं होतं तेव्हा व्ह्यूज येत नव्हते, तेव्हा असं वाटत होतं की काय यार व्ह्यूज नाही येते. पण आता सगळं ओके, म्हणजे आता ती लेवल क्रॉस केली मी आयुष्यातून की व्ह्यूज नाही आले तरी चालतील, पण प्रवास मात्र सुंदर झाला पाहिजे. आणि त्या सुंदर आठवणी जर मी जगलो जास्त काळ तर मग आपल्याला त्यानंतर बघता येतील. ये बात ना मेरा भाई. पुलिस सहायता केंद्र हरक्यासवाल थाना जिरन. ओके. उपसरपंच की चाय. आपल्या महाराष्ट्रात हे उपसरपंच चहा आणि इथं आहे उपसरपंच की चाय. तर कालचे जेवण ज्यांनी आम्हाला दिलं तर ते म्हणजे ते व्यक्ती पण असं म्हणत होते की यहाँ पे उपसरपंच की चाय बहुत चलती है और एक नागौरी चाय, तो वो फेमस हो गया तो चल गया तो चल गया, ऐसा उनका कहना था. बस यही बातें आपसे बतानी थी. बाकी रोड वगैरह मक्खन है. मैप थोड़ा बहुत काम कर रहा है, नेटवर्क की वजह से थोड़ा सा नहीं कर रहा है, ये भी सीन है. व्हेरी स्पीक अँड शॉर्ट. ओके, डॉमिनोजमध्ये थांबले परसवास बेतून आणि जवळपास 8 वाजता आपण रायडिंगला सुरुवात केली होती. मध्ये 1-2दा थांबलो, पाणी पिलो, पेट्रोल भरलं तेव्हाच पाणी पिलं. डॉमिनोज पिले आले, थोडंसं म्हटलं आहे. मेन रिझन इथे येण्यापाठीचं रिझन आहे की इथे AC असतो आणि इथे कुणी उठवणारं नसतं. सो इथे चार्जिंगला वगैरे सर्व सोयीयुक्त गोष्टी उपलब्ध असतात. त्याच्यामुळे डॉमिनोज, मॅकडॉनल्ड आणि KFCमध्ये 2-3 तासासाठी क्रॅश करायचं असेल तर एनी टाईम बेस्ट ऑप्शन आहे. सो आता इथे क्रॅश करतोय 2-3 तास आणि मग इथून या. संध्याकाळचे 4:15 वाजले. मस्त पॉवर नॅप जाण्या अर्धा तासाचा माझा. समीर भाऊ थोडंसं पाणी वगैरे आणण्यासाठी गेले आणि मी आता इथे सगळं रेडी वगैरे होऊन थांबलो आहे. समीर भाऊ आले की ते आवरतील. बराचसा इथे वेळ घालवल्यानंतर आता बाहेर बऱ्यापैकी सावलीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता निघायची गोळी घेऊयात आणि बाकी गाडीवर भेटूयात. आपण प्रवासाला निघालोय आणि अडचणी येणार नाहीत असं होणार नाही. मग त्या अडचणी असू शकतात तुमच्या शारीरिक, बाईक किंवा कार रिलेटेड, किंवा असू शकतात त्या तुमच्या प्रवास वर्णनाच्या व्हिडिओ शूटिंग संदर्भात. आणि असाच एक प्रॉब्लेम आपण फेस केला होता तो बाईक संदर्भात. आणि आत्ता घरी आल्यानंतर मी एक प्रॉब्लेम फेस करतोय तो व्हिडिओग्राफी संदर्भात. तो प्रॉब्लेम म्हणजे असा की माझ्या इंट्रो आणि आउट्रोच्या क्लिपच मिसिंग आहेत. मला असं वाटतं घाई गडबडीत मी फक्त कॅमेरा ऑन करून शूटिंग ऑन करायचं विसरलोय आणि असंच बडबड करत गेलोय. असो, त्यानंतर झालं असं की मी डॉमिनोजमध्ये 2-3 तास क्रॅश केले आणि त्यानंतरून आम्ही शूटिंग केलंच नाही. कारण की जे माझ्या बाजूला व्यक्ती होते डॉमिनोजमध्ये, नाविन पारेख म्हणून, तर त्यांनी असं सजेस्ट केलं होतं की तुम्ही सिकरला नका जाऊ, सिकरचा रस्ता सुद्धा खराब आहे, तिकडे राजस्थानमध्येच तुम्ही राजस्थान बाउंड्रीवरतीच राहणार जरी तुम्ही एवढे 600-700 किलोमीटर पार केले तरी. तर त्यामुळे तुम्ही असं करा की तुम्ही राईड घ्या या गावातून आणि इथून सरळ तुम्ही जयपूर हायवे पकडून जयपूर रिंग रोड बायपास घेऊन तुम्ही कमीत कमी हरियाणामध्ये तरी पोहोचाल जर तुम्ही हे 600-700 किलोमीटर या रस्त्याने करताय तर मग त्यांचं आम्ही ऐकलं आणि पुढे जे नॉनस्टॉप गाडी चालवली ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि त्यानंतरून झालं असं की आम्ही हॉटेलवर पोहोचलो आणि सुदैवाने त्यानंतरच खूप जोरात वादळ आलं. इतकं जोरात की अक्षरशः झाडं पडली होती दुसऱ्या दिवशी. ते आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो तेव्हा ते समजलं आम्हाला. असो, मग आम्ही पोहोचलो होतो महेंद्रगड, हरियाणामधील महेंद्रगडमध्ये. आणि मग त्यानंतरून आम्ही प्रवास चालू केला होता महेंद्रगड ते उधमपूर असा. सध्या आम्ही पंजाबमध्ये आहोत.
आणि मी ब्लॉगचं एंड सुरुवात काहीच केलेलं नाही आहे. पण हा रस्ता बघा, हे सुंदर अशी हिरवळ शेती. काल इथं भयानक तुफान आलं होतं आणि तुफानामध्ये ना अख्खी ती झाडं अशी हालत होती भली मोठीच्या मोठी. आणि इवन आता आम्ही येताना सुद्धा इतकी सारी झाडं पडलेली होती ना, बघूनच म्हणजे असं लाईट वगैरे गेली होती. रात्री हॉटेलवरती लाईट नव्हती, तोही एक वेगळाच पार्ट आहे. हे सगळ्या असं प्रवासाच्या गमती जमती आत्ता बोलताना भारी वाटतात, पण रात्री अगदी म्हणजे असं जान हथेली पे रख के हम लोगों ने रात निकाली है काइंड ऑफ थिंग. ओहो भाई, आधा लद्दाख तो यही हो जाएगा भाई. गाडीचं काही सीन नाहीये, पण त्याच्या आधी जाऊन जरा थांबू. आहे आपल्याकडं सगळं. हे बघा, मला आहे ना डोक्याची धमक जायची बिलकुल. आपल्याकडे असून सुद्धा आपण करत नाही. काय काय माझ्याकडे रेनकोट आहे हो. So finally saying a final and last goodbye to this place. This is my one of favorite place. पठाणकोटमध्ये आहे हे आणि खूप आवडतं मला हे प्लेस. मिस करेल. Until next time I bow down to this place. Bye. व्हेरी गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि एवढं सगळं उजाडलेलं आहे. हरियाणामधून जसं हरियाणा सोडलं, अंबालामध्ये एंटर केलं आणि पंजाबमध्ये एंटर केलं. अंगाची लाई करणारं ऊन होतं आणि त्याच्यामुळे मी ब्लॉग केला नाही. सकाळी कुठेतरी आपण फर्स्ट बाईट घेतलेला, ते आत्ता संध्याकाळी डायरेक्ट सेकंड बाईट घेतो आहे. सो व्लॉगिंगचं कसं मी आता बघेल जेव्हा मला एडिट करायचं आहे तेव्हा. एनिवेज, पण सूर्याचा पुन्हा एकदा ऑरेंज स्टील कलर हा मन तृप्त करणारा. आणि ही कावड यात्री चालले आहेत. खूप चालतात हे बिचारे. अँड वी आर हिअर टुवर्ड्स जम्मू बॉर्डर. सत्यमेव जयते. जय हिंद. भारत माता की जय. सत्यमेव जयते. ये बात. जम्मू अँड काश्मीर. जम्मूच्या बॉर्डरमधून आल्यानंतर, आतमध्ये प्रवेश केल्यानंतरून एकदम दृश्य चेंज होतं. राहणीमानापासून, वेशभूषेपासून ते गाड्यांच्या पद्धतीपर्यंत. हे बघा इथे, हे बघा ही. जेव्हा मी खूप लहान होतो ना, तेव्हा अशा बसमधून मला प्रवास करायला घरचे घेऊन जायचे आणि मी खूप घाबरायचो, कारण की या गाड्या छोट्या असल्यामुळे लगेचच पलटी होतात. राईड करतोय आणि सनसेट डोळ्यासमोर बघतोय, म्हणजे कुठल्याही स्टेशनला, हिल स्टेशनला जायची गरज नाही किंवा सनसेट व्ह्यू पॉईंटला जायची गरज नाही. डोळ्यासमोर सूर्य मावळताना बघतोय. ये बात. जसं जसं मी वरती चढतोय तसं तो सूर्य खाली जातोय. हा 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 हा. क्या ही मजे भाई साहब, क्या ही मजे. चंदा रे कभी तो जमी पर बैठेंगे बातें करेंगे. चंदा रे कभी तो जमी पर बैठेंगे बातें करेंगे. आप खाली सनसेट व्यूज एंजॉय करो. आहा, क्या ही नज़ारे भाई साहब, क्या ही नज़ारे. रात्रीचे 8 वाजलेत आणि उधमपूर फक्त 80 किलोमीटर राहिलं आहे. 80 किलोमीटरसाठी 1.5 तासाचा रस्ता दाखवते, म्हणजे रस्ता कदाचित चांगला असू शकतो. पाठीमागच्या वर्षी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा हा रस्ता बनलेला नव्हता. तर BROने एवढा, म्हणजे ते आत्ता पेट्रोल पंप भरत असताना ते काका म्हणले की BROने एवढ्या झटपट काम केलं आहे आणि चांगला रस्ता बनवला आहे. आता ॲक्च्युली हा बाजूला खूप सिनिक रस्ता आहे, पण रात्र झाल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. बाकी ट्रक वगैरे यांची चलनं सुरू झालेली आहेत.
आता रात्रीच्या वेळेस इकडे ट्रक चालतात कारण की हे वन वेज आहेत ना, तर त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिकला सहकार्य म्हणून त्यांना रात्री चालण्याची ऑर्डर दिली जाते. आता थोडी गाण फाटत आहे मित्रांनो, रात्रीचा अंधार, त्याच्यामध्ये आमच्या फॉग लाईट, आम्ही दोघंच आहोत रस्त्यावरती. आजूबाजूने जर काही झालं तर ह्याला फक्त आम्ही दोघंच जबाबदार राहील. हे बघा, पावसाळ्याच्या वातावरणात लँडस्लाईडची खूप भीती असते. कम्प्लीट ऑफ रोडिंग चालू आहे मित्रांनो, कम्प्लीट ऑफ रोडिंग. आणि हा राईट टाईम नाही आहे ऑफ रोड करण्याचा. जर काही इश्यू झाला बाईकचा तर खूप महागात पडेल अशा रस्त्याला. उधमपूरमध्ये पोहोचता पोहोचता रात्रीचे 9-9:30 वाजले होते साधारण. आणि आम्ही उधमपूर ते श्रीनगर अशा या महामार्गालाच होतो, म्हणजे छोटासा नॅरोसा महामार्ग होता तो. आणि त्यानंतरून आम्हाला उधमपूर गावामध्ये प्रवेश करावा लागणार होता जर आम्हाला स्टे करायचा असेल तर. तेव्हा झालं असं होतं की आम्ही आतमध्ये लेफ्ट टर्न घ्यायला, म्हणजे गावात जायला लेफ्ट टर्न घ्यायलाच, आणि एक KTM ड्यूक RC अशी गाडी आम्हाला क्रॉस होत होती. आणि मी त्यांना जस्ट हात केला आणि मी त्यांना विचारलं की दादा इथे चांगलं हॉटेल कुठे भेटेल. तर त्यांनी आमचा सेटअप वगैरे बघून त्यांनी इतकं म्हणजे भारी ट्रीटमेंट दिली आम्हाला. त्यांचं नाव होतं आरिफ आणि त्यांच्या चॅनलचं नाव होतं आरिफ के व्लॉग्स असं. तर बरीचशी त्यांच्यासोबत तिथे म्हणजे संभाषण झाल्यानंतरून ती व्यक्तीने आम्हाला चांगल्या हॉटेलपर्यंत घेऊन गेली. त्यानंतर त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी डील क्रॅक वगैरे करून आम्हाला एक चांगल्या योग्य दरात ते हॉटेल अवेलेबल करून दिलं. तिथलं जेवण सुद्धा खूप चांगलं होतं, स्टाफ सुद्धा खूप सुंदर होता, रूम सुद्धा सगळं चांगलं होतं. सो अशा काही गमती जमती प्रवासात घडत असतात. मग एक ओव्हरनाईट तिथे स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आमच्या कारगिलच्या प्रवासाकरिता. कारगिलचा प्रवास मी तुम्हाला आत्ता घरी येऊन बोलतोय, पण मध्यंतरी बरेचसे प्लॅन चेंज झालेत. ते प्लॅन कसे चेंज झाले हे पाहण्यासाठी तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. व्हिडिओ पाहूया. सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस आहे 5वा. जवळपास सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ता सध्या आपण पटनी टॉपपासून 30 किलोमीटर अंतरावरती आहोत. जवळपास 5-1 मिनटं झाले राईडला सुरुवात करून. जसं की तुम्ही पाहिलं, काल आम्ही उधमपूरमध्येच थांबलो होतो. तर आरिफ के व्लॉग्स यांना आपण मदतीची विचारणा केली आणि त्यांनी पार आपल्याला हॉटेलपर्यंत सोडलं वगैरे सर्व, म्हणजे डील क्रॅक करण्यापासून ते सर्व त्यांनी केलं. सो त्यांचे खूप खूप आभार. आणि आजच्या या जर्नीमध्ये आपण आज पोहोचणार आहोत. सर्वप्रथम तर सोनमार्गला पोहोचायचं चाललं आहे. तर सोनमार्गला पोहोचून पुढचे डिसिजन्स घेता येतील, बघूयात. लेट्स सी काय होतं आहे. ये बात, मौसम चेंज हो गया. अभी अभी धूप थी यहाँ पे. अरे हम कहाँ से जाए भाई. ओके हाँ, खबरें विंटर राइडर. अभी देखो वो टनल आया है, चेनानी टनल. आय थिंक हाच तो टनल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ना थंडी पण फील होते आणि गरमी पण. लेट्स सी भाई, का हो आप. श्याम प्रसाद मुखर्जी टनल. ओ गरमी आता गरमी फील होती मित्रांनो. आणि आय थिंक 5 ते 6 किलोमीटर नंतर ना हे होणार, थंडी फील होणार. एका मिनिटासाठी घाबरलो. ॲक्च्युली फॉग लाईट लावली आहे पण फॉग लाईटचा प्रकाशच पडत नाही आहे. आय होप तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल. आपण इको व्हॉइस सेक्शनमध्ये आहोत आणि जसं हा टनेल आपण क्रॉस करेल तसं डायरेक्ट नजारे चेंज होतील. अँड हियर वी गो फॉर नजारे. अब नजारे देखो दोस्तों. ये बात, धुवा जिंदगी. हे छोटे छोटे टनल केलेत. यांनी काय होतंय, रस्ते तर चांगले आहेतच, म्हणजे रस्ते तर चांगले बनायला मदत होतेच, पण डिस्टन्स पण जो लॉंग डिस्टन्स आहे तो कट होण्याला फार मदत होते. मित्रांनो, ही आहे व्यास नदी. उभं राहिलो तुम्हाला दाखवण्यासाठी आणि खूप थंड हवेच्या झुळका लागत आहेत. बेटा हाथ नहीं हो सकता क्योंकि लोड बहुत है गाड़ी पे. श्रीनगर 135 बनिहाल 40. आपल्या भारतीय जवानांना सलाम. क्या हो गया सर. जाम है. भाऊ आपण निघून जाऊ. जाम लागले, एवढं काही सिरियस नाहीये, आपण निघू शकतो. ट्रॅफिक जाम बघा मित्रांनो.
ॲक्च्युली वन वे काश्मीर रिजनमध्ये एंटर करत असताना ना आपल्याला वन वे सोडलं जातं, तर आता आम्हाला सोडलं तर इथे एवढं हे ट्रक्स लागलेत. ॲक्च्युली या ट्रकवाल्यांचं खूप मारामार होते हो. रात्री पण यांना थांबवून ठेवतात, सकाळीसुद्धा ट्रॅफिक क्लिअर व्हावं म्हणून थांबवून ठेवतात. जे कोणी छोटे मोठे व्यावसायिक असतील यांचा व्यवसाय सांभाळणं यांना खूप अवघड गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर. बघा ना किती लांबच लांब रांग आहे आणि ते ट्रकची. आता हे ट्रक चालणार किती स्पीडला एवढ्या खडकाळ रस्त्यातून. आप कहाँ से हो? बनिहाल से. बेटा बहुत अच्छे आदमी हो आप, बहुत अच्छे आदमी हो. थैंक यू. चलो बाय. इसकी बहन की यार, ओए लग गई, ओए लग गई. आपलं नाव सर? सातारा. अच्छा. हा लडाखला चाललो होतो. हां छान वाटलं सर भेटून. आपली माणसं भेटली ना की एक वेगळीच मजा येते. बऱ्याच दिवसानंतर मराठी कानावरती पडली म्हणजे इतर माणसांची, तर ते फार छान वाटलं आणि खूप काही बोलणं झालं त्यांच्यासोबत. पण तेच आपलं सिक्युरिटी पर्पजमुळे ते फक्त मी माझ्यापुरतंच ठेवणार आहे. आणि ती एक खूप प्रेमळ आठवण राहील की काय बोलणं झालं होतं आणि काय. वाह यार वाह, म्हणजे मजा आली, काय बोलू. वेलकम टू श्रीनगर मित्रांनो. श्रीनगरला पोहोचलेलो आहोत 11:30 वाजता. सोनमार्ग 15, कारगिल 135 आणि लेह 360. ले गुरु मजा ही आ गया. और ये बदल गए नज़ारे जी. सध्या आपण सोनमार्गचा जो नवीन टनल बनला आहे तिथे आहोत. हा आहे वेलकम सोनमार्ग टनल. हा जवळपास 10 किलोमीटरचा आहे, म्हणजे एवढं अंतर कापतं आहे आणि खूप सुरेख असा रस्ता आहे. ॲक्च्युली झालं असं की लास्ट टाईम गेलो होतो त्या रस्त्याने आणि त्या रस्त्याने जाताना बराच खडबडीत रस्ता होता, पण आत्ता या रस्त्याने आलो ना तर काही वाटत नाही. एकदम असं सुंदर अशी सोय वगैरे इथे सगळं केलेलं आहे. हे वेलकम सोनमार्ग टनल वगैरे, आणि इथे आर्मीवाले आहेत, पोलीसवाले आहेत, म्हणजे सर्व सुरक्षा वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे. सोनमार्ग इंडियन आर्मी वेलकम्स यू. लास्ट टाइम आम्ही इथे थांबलो होतो, डोगरा वैष्णवी भोजनालय. आता सध्या आपण झोजिला पास सर करतोय आणि खाली खूप खोल आहे. खाली बघितलं की भीती वाटते, सरळ बघितलं की भीती वाटत नाही. आणि मॅपमध्ये सुद्धा आहे ना, जर तुम्हाला दिसत असेल तर खूप वेडीवाकडी टर्न्स आहेत. गाडी पहिल्या गेअरवर सुद्धा चढायला मागत नाही आहे. ऐसी कुछ परिस्थिती है दोस्तों. हा आहे झोजिला पास, बहुतांश डेंजरस पासेसपैकी एक पास झोजिला पास. हा खरंच डेंजरस आहे, पण जर तुम्हाला रायडिंगची सवय असेल किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरला असाल तर तुम्हाला हा एवढा डेंजरस वाटणार नाही. जसं आता आम्हाला दोघांना काहीच डेंजरस वाटत नाही आहे. आता ॲक्च्युली आम्ही इंटरकॉमवर कनेक्टेड होतो. आमचं तेच चाललेलं की म्हणजे लोकांनी फक्त हाईप बनवून ठेवली आहे की वन ऑफ द डेंजरस झोजिला पास वन ऑफ डेंजरस. तसं काही नाही आहे, इझी आहे. सो वी आर फायनली ॲट झोजिला. वी completed झोजिला पास. थँक्यू लालपरी, थँक्यू सो मच. झोजिला पास, we did it. Too much emotions right now, but I am controlling my emotions because we are on height. Yeah, thank you Lalpari, thank you.
आपण जवळपास 11,500 फुटावरती आहोत. शुक्रान. जी सर. आशीष वानखेड़े. गाड़ी नंबर. हम लोग लद्दाख जा रहे हैं सर. ऑल गुड. मस्त. सब ठीक है आपका. हम लोग महाराष्ट्र से, पुणे से. हाँ, दिल्ली से. अच्छा. आज कहाँ? आज या तो द्रास या तो कारगिल हो पाएगा. कहाँ पर? कारगिल आराम से हो जाएगा. रास्ता अच्छा है. देखना पड़ेगा, मेरा फर्स्ट टाइम है. अच्छा ठीक है. नहीं, पुलिस नहीं रोकेगी तो चले जाएंगे. पुलिस रात को? शाम को. अच्छा. जैसे अभी यहाँ पे रोका है ना, तो वैसे भी रोकते हैं. अच्छा. हर चीज़ का एक समय होता है. 5 बजे के बाद नो एंट्री हो जाती है. जैसे सोनमर्ग में 4 बजे के बाद छोड़ते नहीं है, पर 5 बजे तक बाइक वालों को अलाउड करते हैं. मतलब आपका कहने का मतलब है कि कारगिल के लिए रोकेंगे? हाँ, अगर ज़्यादा शाम होती है तो. शाम होती है तो? हाँ, वैसे तो ठीक है. अभी मौसम तो 7 बजे तक खुला ही रहेगा. हाँ. नहीं, क्या एक्चुअली क्या है ना, सब अच्छा ही लग रहा है. ये लोग रुक रहे हैं. हाँ. हर जगह फोटो. वॉर मेमोरियल में आज रुकना है. हाँ. अच्छा. तो 7 बजे जाना है आपको? 7 बजे तक पहुँचना है. हाँ, कारगिल तक है ना? हाँ. वहाँ स्टे का कोई इशू नहीं है? स्टे का नहीं, वहाँ के बहुत सारे मिल जाएंगे. तो टाइम भी लग जाएगा 12 मिनट में? वो शायद बंद हो जाएगा, पर कल सुबह 9 बजे खुल जाएगा वापस. अच्छा, वापस आना पड़ेगा फिर दोबारा? नहीं, कारगिल. हाँ, कारगिल मतलब वो वॉर मेमोरियल तक वापस आना पड़ेगा. तो कब तक बंद हो जाता है वॉर मेमोरियल? शायद से 7 बजे तक. 7 या 5 में तो मतलब थोड़ा सा कंफ्यूज. फिर तो बंद हो जाएगा. हाँ, लेकिन 7 तो हम घूम लेंगे ना फिर. हाँ. आप लोग बहुत रुकोगे नहीं वॉर में? देखना है ना सर, इसके लिए तो कारगिल में रुकेंगे. हम लोग महाराष्ट्र से. बाइक से? हाँ. बहुत सही. ऐसा है, तो हम लोग सब करके जाएंगे. मतलब ऐसा कुछ छोड़ेंगे नहीं. देखते हैं, अगर वहाँ पर खुला होगा तो रुकेंगे वहाँ पर. हाँ, अगर नहीं भी खुला होगा ना, तो हम लोग स्टे कर लेंगे. स्टे करोगे वहीं पर ही? हाँ. वॉर मेमोरियल के पास में या कारगिल में? कारगिल में. कारगिल में हमको भी स्टे करना है. हाँ. फिर वापस आओगे ना आप लोग? हाँ, वॉर में हमको भी आना पड़ेगा फिर कल. चलेगा, ठीक है. कितना किलोमीटर है वॉर मेमोरियल से कारगिल? आई थिंक 7 to 8 किलोमीटर है. नहीं, अभी नहीं, वहाँ से वॉर मेमोरियल से कारगिल 7 to 8 किलोमीटर, वही तो. हाँ, चलो सर, बाय सर. थैंक यू. हाँ, मिलते हैं. बाय सर, बाय. हे जे समोर तुम्हाला गाव दिसतंय, हे द्रास गाव आहे. द्रास भारतातील सर्वात थंड गाव म्हणून ओळखलं जाणारं गाव म्हणजे द्रास. इथे कधी कधी -30 आणि हिवाळ्यात वगैरे तर -45 पर्यंत सुद्धा तापमान जातं, नोंदवल्या गेलेलं आहे. आणि हे तुम्ही गुगलवरती सुद्धा चेक करू शकता. तर एवढी थंडी असते या गावामध्ये, द्रास गावामध्ये. झालं असं आहे की द्रास हे खूप छोटंसं गाव आहे आणि त्यामध्ये ना चांगलं हॉटेल वगैरे नव्हतं, कारण की सगळे रोड टच हॉटेल जे होते ते सगळे असे म्हणजे एवढे काही व्यवस्थित वाटले नाही, कारण सगळी धूळ वगैरे उडत होती. त्यामुळे चहा वगैरे तिथं पिण्याचं टाळलं. आता बघू, कारगिलमध्येच बघू सर्व काही जे काही आहे ते, कारण की कारगिलमध्ये कसं थोडंसं काइंड ऑफ मेगा विलेज म्हणू शकतो तुम्ही, असं ते कारगिल गाव आहे. जसं मी म्हणालो होतो की द्रासमध्ये मला चहा आणि कॉफीसाठी हॉटेल एवढं काही चांगलं वाटलं नाही. तर तिथून पुढे 5 किलोमीटर आल्यानंतरून कारगिल वॉर मेमोरियलच्या अलीकडे इथे टुलिंग वेज रेस्टॉरंट आहे. तिथे चहा कॉफी वगैरे घेतलं आणि इथून फक्त 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती कारगिल वॉर मेमोरियल आहे. आता ते विजिट करायला जाऊयात आणि तिथे जर आपल्याला फुटेज कवर करता आलं तर ते करण्याचा मी प्रयत्न करतो. जे काही तुम्ही पाहिलं ना, हे फक्त एक म्हणजे ग्लिम्स होता, जो की बाहेरचा होता. आतमध्ये शूट करण्यासाठी मनाई आहे. सध्या मी कारगिल वॉर मेमोरियलच्या बाहेर उभा आहे आणि या भारत देशात जन्मल्याचा खूप प्राऊड आहे मला.
बोलताना खूप इमोशनल होते. आतमध्ये जे पत्र होते, ज्या बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या वाचल्या, त्यांनी मन भरून येतं. आणि जर तुम्ही या बाजूला आलात तर नक्की येण्याचा प्रयत्न करा. अंगावरती अक्षरशः काटा येतो आणि राहवल्या जात नाही आतमध्ये. आणि ज्या काही गोष्टी कॅप्चर केल्यात, ते जे फोटो होते आतमधले, ते बघताना असं म्हणजे फोटोमध्ये एकाचाही चेहरा व्यवस्थित दिसत नाही. फुल सर्व चेहरे ब्लर आहेत, पण त्यांचं विजन क्लिअर होतं. आणि त्यांनी जे काही मिळवलं आहे ते अक्षरशः म्हणजे शब्दात व्यक्त न करण्यासारखं आहे. मला सुचत नाही मग काय बोलू काय नाही ते. पण इमोशनल म्हणजे आतमध्येच मी एवढा इमोशनल झालो होतो. मी थांबून ठेवलं होतं स्वतःला की नाही, थोडं बाहेर गेल्यावरती व्लॉग करूयात. पण बाहेर आलो आणि म्हणजे अजूनही तेच होत आहे, फंबल होत आहे. आतमधल्या गोष्टी आठवत आहेत, जे काही कॅप्चर केलं, जे काही गमवलं ते सगळं आतमध्ये ठेवलेलं आहे. आणि ते बघताना ना तुम्हाला ते क्षण तुमच्या डोळ्यासमोर चालायला सुरुवात होते की काय झालं असेल, काय नेमकं. आणि ते फोटोज वगैरे त्यांनी काढलेले त्यावेळेचं मीडियाने संपादन केलेलं, आणि त्यावेळेस कसं मीडिया काम करत होतं, आणि सगळं म्हणजे शब्दात व्यक्त न करण्यासारखं आहे. ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे. तुम्ही इथे या, तुम्ही स्वतः बघा. तुम्ही कुठल्याही वयाचे असाल तरी तुम्हाला इथे देता येऊ शकते इझिली. म्हणजे हे एवढं श्वास फुलण्यासारखं इथे नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, हाय अल्टिट्यूडवर गेल्यावर श्वास वगैरे फुलतो. इथे तुम्ही या आणि इथून परत जा. पण हे म्हणजे भारत देशाचे सैन्य काय आहे, आणि आपण कुठल्या देशात जन्मलो आहे, आणि आपलं काय कर्तृत्व आहे, आपल्या सैन्याचं काय म्हणजे त्यांनी करून ठेवलं आहे, हे बघण्यासाठी तरी तुम्ही निदान इथे या. मित्रांनो, 7:40 झालेत. निघालो आहे आपण कारगिल वॉर मेमोरियल बघून. थोडंसं येऊन तिथे 5 मिनटं शांत बसलो, त्या गोष्टींमधून बाहेर आलो आणि पुन्हा एकदा रायडिंगवरती फोकस करतो आहे. आता सध्याची अपडेट अशी आहे की कारगिलला जायचं. इथून 54 किलोमीटरवरती कारगिल आहे. तिथे जे कुठलं चांगलं हॉटेल वाटेल तिथे थांबायचं आणि मग पुढच्या प्रवासाला उद्या सुरुवात करायची. ही एक छोटीशी अपडेट आहे. बाकी सर्व काही तुम्ही जे बघताय ते चालूच आहे. सांगायचं अजून एक होतं की 7:40 वाजता एवढं उजाडलेलं आहे. आपल्या इथे 6 नाही वाजत तर सायंकाळ होते, पण इथे 7:40 सुद्धा उजाडलेलं आहे. खूप म्हणजे लाईट वगैरे लावायची गरज नाही पडली. सो त्यामुळे हा डिसिजन घेतला की उजाडलं आहे तर एक 10-15 मिनटं 20 मिनटं जरी अजून हे उजाडलेलं असेल तर मग खूपच छान होईल. आणि मग उरलेले 20-30 किलोमीटर आपल्याला लाईटमध्ये काढता येतील. कारगिल उफ, वन ऑफ डेंजरस रोड जर्नी असं मी म्हणेल. याच्या पाठीमागचं कारण असं की कारगिल वॉर मेमोरियलमधून तुम्ही निघता आणि साहजिकच आहे की तिथून निघता तुम्हाला संध्याकाळ होते आणि कारगिल गावामध्ये पोचता तुम्हाला रात्र होते. कारगिल वॉर मेमोरियलपासून निघल्यापासून ते कारगिल गावापर्यंत सतत एक नदी तुमच्यासोबत वाहत असते आणि त्या नदीचा रात्रीचा फ्लो एवढा जबरदस्त असतो की अक्षरशः तो जो पाण्याचा खळखळाट येतो तुमच्या कानापर्यंत पोचत असतो हेल्मेटच्या आतमध्ये सुद्धा. म्हणजे विचार करा, मी शब्दात मांडतो हे तुम्हाला नाही समजू शकणार जोपर्यंत तुम्ही ते वास्तविकतेमध्ये अनुभवत नाही तोपर्यंत. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हेल्मेट घातलेलं असतं, तुमची गाडी 70-80च्या स्पीडला असते आणि ती नदी तुमच्यासोबत वाहत असते. त्या नदीच्या पाण्याचा खळखळाट तुमच्या कानी पडत असतो सारखा आणि तुमच्या राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला नदी असते आणि तुमच्या राईट हँड साईडला उंच डोंगर असतात. त्याच्यावरून माती तुमच्या हेल्मेटवरती पडत असते किंवा तुम्हाला समोर तुमच्या होऊन गेलेला लँडस्लाईड दिसत असतो आणि संध्याकाळची वेळ असते. हे एकदा तुम्ही डोळे बंद करून विचार करा, म्हणजे मी काय म्हणतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तरी जेमतेम प्रयत्न होईल. असो, रात्री आम्ही कारगिल गावात पोहोचलो. हॉटेल बॉर्डर व्ह्यू पॉईंट म्हणजे कारगिलमधलं वन ऑफ मोस्ट फेमस हॉटेल असं मी म्हणू शकेन, कारण की खूप उत्तम सुविधा आहेत तिथे. म्हणजे हे जे मी उत्तम सुविधा, उत्तम सर्व्हिस हे जे म्हणतोय ना, याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की तुम्हाला रिमोट लोकेशनमध्ये अशा सर्व्हिसेस उपलब्ध भेटतात म्हणून. एनिवेज, तर हॉटेल बॉर्डर व्ह्यू पॉईंटला आपण पोहोचलो, तिथे स्टे वगैरे केला आणि अर्ली मॉर्निंग सकाळी 8 वाजता निघालो ते आपल्या लेहच्या प्रवासाकरिता. सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस आहे 6वा, सकाळचे 10:30 वाजलेत आणि आम्ही कारगिलमधून निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे, इथे बॉर्डर व्ह्यू पॉईंट आहे
तर त्या बॉर्डरवरून आम्ही पलीकडचं म्हणजे पाकिस्तान वगैरे ची बॉर्डर दिसते असं म्हणतायत. तर आता तिथे काय शहानिशा करून मग मी तुम्हाला तिथे जाऊन सर्व कळवतो. तुम्हाला ते दिसेलच, पाहायला मिळेलच ते, जर तसं काही असेल तर तिथे चाललो आहे. आणि हे असं काहीसं रोड्स आहेत, म्हणजे एकदम डोंगर पोखरून बनवलेले रोड्स आहेत असं म्हणू शकता तुम्ही. थोडीशी थंडी आहे, थोडीशी म्हणजे गरमी आहे. बाहेर पडलं की काय म्हणतात त्याला, थंडी जाणवते. आणि रूमच्या खाली बसलं किंवा एका जागी थांबलं की मग थोडंसं थंडी आणि गरमी दोन्ही जाणवते. ओमाचिक थांग नावाचं एक गाव आहे आणि तिथून पुढे जावं लागतं आपल्याला जर बॉर्डर व्ह्यू पॉईंट बघायचा असेल तर. आणि जात असताना ओमाचिक थांग क्रॉस केल्यानंतरून तुम्हाला हे असे नजारे पाहायला मिळतील. म्हणजे असं समजू शकता की तुम्ही जे द्रास आहे ते लास्ट विलेज आहे जिथे तुम्हाला ग्रीनरी बघायला मिळेल. आता इथे तुम्हाला ना असे बंजर पहाड बघायला मिळतील की फक्त दगडच आहेत आणि फक्त दगडं, म्हणजे असे भुरकी दगडं. बाकी तुम्हाला ग्रीनरी वगैरे अजिबात पाहायला मिळणार नाही. रस्त्याच्या साईडला चुकून तुम्हाला छोटी मोठी झाडं दिसतील, पण बाकी सगळी अशी दगडं, ही जी लँडस्लाईड वगैरे झालीत ना, ही अशी दगडं. आणि एनी टाईम कधीही लँडस्लाईड होऊ शकते. बघा ना, काल रात्री आपण इथून खालून आलो आहे, ठीक आहे, इथे हे जे रस्ता तुम्हाला जर दिसत असेल तिथून, आणि आत्ता आपण अक्षरशः म्हणजे त्या डोंगराच्या टोकाला मॅच करतो आहे. इतक्या वरतीपर्यंत BROने रस्ता बनवला आहे. खरंच BRO बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनसाठी खरंच सॅल्यूट, आपल्या भारतीय सैन्यासाठी खरंच सॅल्यूट की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे अवेलेबल ॲट ईज असं म्हणू शकतो आपण, करून दिलेले आहेत. शब्द सुचत नाही तो हे सगळं बघताना. हो, हुंडरमॅन LOC व्ह्यू पॉईंट, लाईन ऑफ क्रॉसिंग LOC. फायनली आपण पोचलेलो आहोत. सध्या आपण आहोत LOC व्ह्यू पॉईंटवरती, म्हणजे लाईन ऑफ क्रॉसिंग LOC व्ह्यू पॉईंटवरती. आणि इथून आपल्याला खाली म्हणजे माझ्या पाठीमागे इथे दुर्बिणनी पाहावं लागेल तर आपली जी भारतीय सेना आहे तर ती कशा पद्धतीने लपलेली असते ह्याचं इथे म्हणजे पाहायला मिळतं. आणि पलीकडचं म्हणजे पाकिस्तानचे बॉर्डरसुद्धा दिसते आणि त्यांचे सैनिकसुद्धा काय काम करत आहेत त्याच्यावरती म्हणजे लक्ष वगैरे ठेवता येतं. अगदी छोटीशी जागा आहे ही आणि इथून आपल्याला व्ह्यू पॉईंट दिसतो अप्रतिम. म्हणजे जे आत्ता तुम्ही ब्युटी शॉट्समध्ये डोंगर्स वगैरे बघताय, हे सर्व काही हे या नजाऱ्यासोबत आपल्या सैन्याला पाहणं याची मजा एक वेगळीच आहे. आपण कायम घरी बसून अशी गोष्ट म्हणतो की काय आपल्या भारतीय सैन्याचं आयुष्य आहे, ते फक्त बोलतो आपण, ते आपण कधी बघितलेलंही नसतं आणि कधी ते अनुभवलेलंही नसतं आणि त्याची जाणीव असते फक्त आपल्याला घरी बसून. पण त्या जाणीवची म्हणजे खऱ्यात उतारणं होते इथं आल्यानंतरून. आत्ता मी काय म्हणजे असं काय बोलू काय नको, एकदम त्या टॉपवरती जिथं म्हणजे मी आपल्या ॲक्शन कॅम्पमधून हेल्मेटच्या कॅम्पमधून जे मी तुम्हाला टॉप दाखवलं त्याच्यावरती आपली भारतीय सैन्य आहे. त्याच्यावरती त्यांचं जेवण कसं पोचत असेल, कशी राहत असतील, काय म्हणजे कसं सर्वाइव्ह करत असतील, हे अगदी विचाराच्या पलीकडे. इथून दुर्बीणमधून बघितलं आत्ता तर ते वरती टॉपवरती आहे. आता ते कसं दाखवू तुम्हाला, हा कॅमेरा जस्टिस नाही करू शकत, ही एक वेगळी गोष्ट आहे. पण डोळ्याने बघू शकतो तर फक्त डोंगर दिसतंय, पण त्याच्यावरती बघितलं की मग समजतं की तिथे भारतीय सैन्याचे बंकर लावलेले आहेत, कॅम्प लावलेले आहेत, आपला भारतीय सैन्य आपल्या भारतीय देशाचा झेंडा आहे तिथे, बऱ्याच गोष्टी आहेत. मेरा नाम अली है सर. मैं LOC कारगिल व्यू पॉइंट पे गाइड करता हूँ सर. ये गवर्नमेंट टूरिज्म का बना हुआ है सर. मैं तो एक लोकल एक गांव वाला हूँ, मैं इसको चला रहा हूँ. हमारे जब सेना है तो हम सब सेफ है सर. आपने देखा किन किन चोटियों पे हमारे सेना बैठे हुए. अभी इस टाइम पे तो सर नॉर्मल टाइम है. जब सर्दी के मौसम आता है तो उस टाइम पे बर्फ़ होता है, माइनस तकरीबन 30 से 35 तक चले जाते उन जगहों पे. उस टाइम पे भी हमारे सेना हमारे लिए खड़ा रहते हैं. हम लोगों को अपने घरों में वो हीटर वगैरह जला के गर्म करके बैठते, फिर भी हमको दिक्कत होती है उस टाइम पे घरों में. लेकिन हमारे सेना उन चोटियों पे आप देखो, उन चोटियों पे अगर देखेंगे तो कोई 14,000, कोई 15,000, 16,000 फुट पे
हमारी सेना बैठा हो, इसलिए हम आराम से घरों में सो पाते, पूरा सर्दी में भी गर्मी हो हर टाइम पे। हाँ सर, होता है सर, थोड़ा बहुत हमको इसी से यहाँ बैठ के उनको थोड़ा बहुत गाइड करते हैं, तो उसी से हमारा घर चलता है सर। कारगिल वॉर मेमोरियल असेल किंवा मग आत्ताचं हे LOC व्ह्यू पॉईंट असेल, या दोन्हीमध्ये ना मला एकच गोष्ट बोलायची आहे की मी जे बोलतो आहे ना ते फक्त खूप भावनात्मक वाटत असेल स्क्रीनवर तुम्हाला बघताना, पण तुम्ही ते अनुभवू नाही शकत जे मी इथे येऊन अनुभवतो आहे, मी जे ऐकतो आहे, मी जे बघतो आहे। आणि इथे आल्यानंतर मी डोळे बंद करतो आणि त्या गोष्टी जेव्हा डोळ्यासमोर येतात, नव्याने उभ्या राहतात, तेव्हा त्या भावना माझ्या भरून येतात आणि त्यामुळे मी फंबल करतो आहे, अडखळतो आहे, बोलताना थोडंसं त्यामध्ये रडण्याचे सुद्धा भाव असतात। ही गोष्ट शब्दात व्यक्त करण्यासारखी नाहीच आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर पाहून समजण्यासारखी नाहीच आहे। इवन आत्ता ते अली सर जे होते, बघा ना, बरेच जण असं म्हणतात की एक मुस्लिम कधीच जय हिंद बोलत नाही, बोलले ना ते, अरे त्यांचा झेंडा ना दुसरीकडे होता, त्यांनी काय गर्वाने उचलून तो त्यांच्या पाठीमागे लावला, म्हणजे काय बोलायचं आता याच्यावरती। बरेचसे मुद्दे आहेत, म्हणजे वादात्मक मुद्दे आहेत ज्यांच्यावर मी बोलू शकतो, पण मला तिथे त्या गोष्टींकडे नाही वळायचं आहे। मी प्रवासासाठी आलो आहे आणि प्रवासाबद्दलच बोलेल, प्रवास वर्णनाबद्दलच बोलेल। तुफान आलं आहे मित्रांनो, तुफान। हे बघा समोर, बघा अख्खं ब्लर दिसतंय तुम्हाला, ही सगळी माती आहे, ही डोंगरांवरची माती आहे, बघा झाडं कशी हालत आहे, बघा समोर, हे बघा तुफान। वो एक नंबर, गाडी अक्षरशः ओढून नेते तिकडं, वन साईड गाडी खेचते, ज्या बाजूला वारं आहे ना त्या बाजूला। मित्रांनो, जर तुम्हाला तिथे दिसत असेल तर त्या डोंगराळ भागावरती सुद्धा कुणीतरी आपल्या भारतीय झेंड्याचं मस्त असं चित्र रेखाटन केलेलं आहे, कलरफुल, मजा, एक नंबर, खूप सुंदर। सध्या आपण मुलबेक गावामध्ये आहोत, मुलबेक, आणि आत्ता इथून जे डोंगर सुरू होतील ना त्या डोंगरावरती तुम्हाला एकही झाड दिसणार नाही किंवा गवत दिसणार नाही। आता इकडे तुम्ही बघू शकता की या झाडावरती बर्फ पडलेला आहे, सॉरी या डोंगरांवरती बर्फ पडलेला आहे, पण इथे एकही झाड नाही आहे, बघून घ्या। कॅमेरा जस्टिस नाही करणार, पण तुम्ही बघून घ्या, मी माझ्या खुल्या डोळ्याने बघतोय, वायझर ओपन आहे माझं हेल्मेटचं, आणि मी हे बघतोय, आणि हे आम्ही अनुभवलं आहे। कसं ते मी सांगतो की झालं असं होतं की काश्मीरपासून येताना, म्हणजे मला ही गोष्ट आधीच माहिती होती की काश्मीरपासून येताना जसे जसे डोंगर आपण पुढे पुढे सरकत जातो तशी तशी डोंगरावरची असणारी हिरवळ कमी होत जाते। आणि मग लोकांसोबत जेव्हा बोलणं होतं तेव्हा ते सुद्धा सांगतात की आप देखते जाना, जैसे जैसे आगे बढ़ते जाओगे वैसे वैसे पहाड़ों पर ना आपको एक भी पेड़ नहीं लगा हुआ मिलेगा, एक भी घास नहीं उगी हुई मिलेगी। तो ते एक अनुभवण्याची गोष्ट आहे, आणि हे हळूहळू अनुभवलं ना की एक वेगळीच मजा येते। आता बघा ना, सब सूखे पहाड़ आहे, सब सूखे पहाड़। या सर्व डोंगर भागांमध्ये ना मी थोडीशी ग्रीनरी स्पॉट करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण थोडीशी सुद्धा, म्हणजे नावाला सुद्धा ग्रीनरी इथे पाहायला मिळत नाही। तुम्ही सुद्धा बघून घ्या, दिसली तर मला पॉज करून टाईम स्टॅम्प पाठवा। आणि यामध्ये बघा ना आपल्या BROनी कसा रस्ता बनवला आहे, आणि एवढा साफ रस्ता, हो आपल्या शहरात नसतो एवढा साफ रस्ता, एवढा साफ रस्ता आहे। त्यातल्या त्यात हे बघा, ढगांचा कलर, पावसाळ्याशिवाय असे ढग पाहायला मिळतात का आपल्याला, सांगा आपल्या भागात? इथे कायम असे ढग असतात। स्वच्छ हवा, खंगराल 9, लामायुरी 48, निमो 135 आणि लेह 171। आपण खूप जवळ आहोत आपल्या डेस्टिनीच्या, 171 किलोमीटर, नामाकिला। फायनली नामिकाला पासवरती आलेलो आहे। 5 वर्षांचं स्वप्न 5 वर्षांनी पूर्ण झालेलं आहे, पण खूप साऱ्या मिक्स भावना आहेत, खूप सारं, म्हणजे काय बोलू असं होतं आहे। 5 वर्षांनी स्वप्न पूर्ण झालं आहे, नामिकाला पास, आणि माझ्या या लाल परीचे खूप खूप आभार, खूप आभार। जगलो। I want to thank myself, I want to thank universe, and I want to thank each and everyone who support me in this journey, and ज्यांनी मला या स्वप्नपूर्तीसाठी मनापासून खूप सारा सपोर्ट केला, अशा सर्वांचे मी या 12,198 फुटावरून मी आभार मानतो। तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप आभार। जय हिंद, जय भारत।
हे तर मी बोललो आहे, पण ब्लॉग अजून इथे संपत नाही आहे. प्रवास असाच पुढे निरंतर सुरू राहणार आहे. पण खरंच काय बोलावं आणि काय नाही बोलावं शब्द अपुरे कमी पडले आहेत. थँक्यू. नामिकाला पास मी कायम व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि कायम आपल्याला वाटतं नाही यार की व्हिडिओमध्ये बघितलेली हर सुंदर गोष्टीवरती आपण सुद्धा जावं. आणि प्रत्येक एका रायडरचं स्वप्न असतं की जर त्यांनी एखादा व्हिडिओ बघितला आणि जर तो बायकर आहे आणि तो व्हिडिओसुद्धा बायकरचाच आहे की ज्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, तर मग त्यांच्या मनामध्ये एक ती चुलम असते की मी पण माझी बाईक घेऊन जाईल. तर 5 वर्षाचं स्वप्न होतं यार. डोळ्यात पाणी आहे माझ्या बोलताना. नामिकाला जास्त हाईटवरती नाही आहे, 12,158 फुटाच्या पुढेही मला खूप मोठे पासेस लागतील. पण आत्ता आय डोंट नो वाय, पण मी रडतो आहे, अक्षरशः रडतो आहे. काही स्वप्न पूर्ण झाली की ती खरंच बरी वाटतात. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की हा उस सपने को पूरा कर लेंगे तो आगे क्या, आगे आय डोंट नो व्हॉट आगे. पण मी त्या मुमेंटला जगलो आहे, हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. माझा फेस व्यवस्थित नाही दिसणार, मी ऑपोजिट टू सन आहे, पण माझ्या भावना एकदम म्हणजे पॅरलल आहेत. I want to thanks myself once again, and I want to thanks each and everyone. Thank you so much each and everyone. Thank you so much my family for being allowed to me to visit this place on my bike. Thank you. I am no one, I am incomplete without you all. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. What a landscape, what a landscape. beautiful roads, beautiful landscapes. वो दूर पहाड़ों पर बर्फ गिरी हुई है, नीचे थोड़े से सूखे पहाड़ है और उसके नीचे यहाँ हरियाली छाई हुई है. खूबसूरत नज़ारे. लामायूरी 39, खालसी 67, नीमो 126, ले 162. ये जो अपडेट है ये मैं हर थोड़ी देर बाद आपको देते रहूँगा ताकि आपको और जिसको भी आना है उसको अंदाज़ा चलते रहे कि कहाँ पर कितना डिस्टेंस है और उसे कैसे तय करना है. जामा मस्जिद खांगरिल, ओके, खांगरिल में एक जामा मस्जिद भी है. ट्रू, देखो अपना भारत का झंडा लहराता है, बाजू में ही मस्जिद है. यही तो अपना देश है मेरे भाई, यही तो अपना देश है. ओहो, वो दूर पहाड़ पे बर्फ पडलाय. आत्ता यांनी मला एक्साइट केलं बघा. म्हणजे हा जो लँडस्केप आहे ना, बर्फ मी खूप बघितला आयुष्यात, वैतागलो मी बर्फ बघून, पण लँडस्केप उभं राहून दाखवतो. ये मेरी बात. और समीर भाई आनंद लेते हुए इन नज़ारों का, हाथ खोल के, दिल खोल के ज़िंदगी जी रहे, हाथ खोल के राइड कर रहे. यही तो बात है मेरे भाई, यही तो बात है. वो कहते हैं ना पार्टी, अभी तो पार्टी शुरू हुई है. आपल्यासोबत ना गुजरातमधील नाडियाद शहरातील एक मिकायल भाई आहेत, ते जोडले गेलेले आहेत. ते आपल्याला लेहमध्ये भेटत आहेत. तर त्यांच्यासोबत अजून 2 जण आहेत, म्हणजे ते 3 जण आणि आम्ही 2 जण, असं आम्ही तिथे गेट टुगेदर करणार आहोत. तर त्यांचं ना बोध खाबरू असं एक गावाचं नाव आहे. इथून म्हणजे आत्ता आपण जिथं आहोत तिथून 8 किलोमीटरवरती बोध खाबरू नावाचं गाव आहे. तिथे ते काल रात्री स्टेला होते, म्हणजे आम्ही कारगिलला स्टेला होतो आणि ते बोध खाबरूला स्टेला होते. तर आपल्या मिकाईल भाईचं ना मफलर राहिलं आहे, तर ते आपल्याला घेऊन जायचं आहे जाता जाता. त्यांनी त्या हॉटेलचं नाव वगैरे पाठवलं आहे. तर बोध खाबरूमध्ये रस्त्यावरच आहे. हॉटेलचं नाव आहे मनमीत सिंग हॉटेल. तर तिथे जाऊन ते पिकअप करायचं आहे. तर ते पिकअप पण करतो, जर शक्य झालंच तर ते तुम्हाला दाखवतोय. काय अशासाठी ग्रुप असणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. बघा आता काही गोष्टी राहिल्यात तर त्या कवर करता येतात पाठीमागच्यांना, किंवा जर काही अडचण आली गाडीची किंवा फिजिकली, तर सर्वजण मिळून ते धावतात त्या मदतीला. हा या प्रवासाचा आनंद असतो. आणि जेव्हा अशा मदतीला धावतात ना, तेव्हा ते नातं अजून घट्ट होत जातं. लडाखचाच प्रवास नाही, तुम्ही कुठल्याही प्रवासाला जा आणि ज्या व्यक्ती तुमच्यासोबत असतात, तर त्या व्यक्ती जर तुमच्या मदतीला धावल्या तर तुमच्यासोबत त्यांचं आणि त्यांच्यासोबत तुमचं जन्मभराचं अतूट नातं बनतं.
यामुळे म्हणतो प्रवास करत जा. ओ हो हो, हे आपले बाइकर ब्रदरहुड, बाइकर ब्रदरहुड. ये मेरी बात. पहाड देखो जी, पहाड देखो कसा असा अंगावरती आलाय. आणि जर असाच अंगावरती आली तर मग मज्जा. लक्ष देत जावं लागतंय बाबा, कधी काय होईल काय सांगता येत नाही. ॲक्च्युली ना या कॅमेरामुळे ना मला गिअर दिसत नाही, त्यामुळे बराच प्रॉब्लेम होतोय. इसका कुछ तो जुगाड करना पडेगा रे बाबा. ते बघा याला ना प्रेयर व्हील म्हणतायत, प्रेयर व्हील म्हणतात. आणि हे हलतंय बघा स्वतःहून. असे बरेचसे प्रेयर व्हील आपल्याला इकडे पाहायला मिळतील. हे बघा इथे समोर सुद्धा एक प्रेयर व्हील आहे. फायनली आपण बुध खाबरू विलेजमध्ये एंटर झालेलो आहोत. आता आपल्याला मनमीत सिंग हॉटेल बघायचं आहे. हा माझा भारत आहे, सर्व धर्मस्थल. वा काही कहणे. इथे आतमध्ये मिलिटरी कॅम्प आहे. आत्ताच त्यांच्यासोबत बोलत होतो, पण तीच गोष्ट आहे बघा, इकडे मिलिटरीच्या गाड्या वगैरे लागल्यात, आपल्या भारतीय सेनेच्या गाड्या लागल्यात. तेच मी म्हणत होतो ना की मी जे आर्मीवाल्यांसोबत कॉन्व्हर्सेशन करतो ते मी शो नाही करू शकत. ते बघा ते आपले जवान आहेत. हा आपल्या जवानांना बघितलं ना की एक नवीनच ऊर्जा येते. ये जी मनजीत सिंग पंजाबी ढाबा रेस्टोरेंट, पद्मानुब्रू. हेलो सर. सर कल हमारे दोस्त लोग रुके थे तो उनका एक का मफलर रह गया था. क्या सर? मफलर मफलर वो क्या हुआ सर? इधर रह गया है रूम पे. कल रात को? हाँ, जो लोग रुके थे 3 बंदे रुके थे. जी जी. तो उनमें का एक का मफलर यहाँ पे रहा है. उधर ही देखो सर. कौन सा रूम था सर? अच्छा अच्छा. आज सुबह गया. हाँ आज सुबह गए ना वो. आज तो ये तो नहीं है, ये तो नहीं है. हाँ यही है सर. थैंक यू सो मच सर. थैंक यू सर. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू सो मच. कोई कहीं नहीं जाएगा. नहीं कहीं पे नहीं जाएगा, बस उन्होंने लाने के लिए बोला था ना. हाँ हाँ घेतलेलं आहे आपण त्यांचं मफलर. हाँ सर. नीचे से आया. हाँ हम लोग कारगिल से आए. हाँ आपल्या तुकाराम महाराजांचं खूप सुंदर वाक्य आहे, एकमेका सहाय्य करू करू अवघे जनासी आपुले. हे त्याचंच एक उत्तम उदाहरण होतं. मी त्यांना बघितलंही नाही आहे ना, मी त्यांना कधी भेटलो आहे, पण त्यांनी विश्वास ठेवून सांगितलं. आपण त्यांच्या विश्वासाची पूर्ती करत करत त्यांचं ते काम केलं. त्यांनाही एक छोटासा आनंद होईल आणि त्यांच्या आनंदात आपलाही आनंद असेल. आता हेच बघा ना, आपण मध्यभागी आहोत आणि इकडे बघा, इकडे मातीवाले डोंगर आहेत. आणि जर इकडे बघणार तर इकडे संपूर्ण दगडावाले डोंगर आहेत बघा. हे काय म्हणतात त्याला, हार्ड रॉक माउंटेन्स. आणि इकडे आपले रेतीवाले माउंटेन्स. खूप सुंदर ना, खूप सुंदर. आता आपण फोटोला 501 किलोमीटर अलीकडे आहोत आणि जसं जसं आपण उंच चढत जातोय तसा तसा तो बर्फ वाढत चालला आहे आणि जवळ येत चालला आहे बघा. आता या बर्फाची घनदाटता पण बघा तुम्ही, आता किती घनदाट बर्फ पडला आहे तिथे. आणि हळूहळू आपण त्या बर्फाच्या जवळ चाललो आहे. तशी तशी थंडी हवा तर खूप सुटली आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे, पण ती आता फील व्हायला लागली आहे. नामिकीला पासजवळ जी हवा सुटली होती ती फक्त हवेसारखी वाटत होती, पण आत्ता इथे हवा नसतानासुद्धा जी बाईक राईड करताना हवा लागते आहे ती मात्र थंडीचा थंडावा देऊन जाणारी थंडी आहे बघा. आता हे बघा कसं दिसतंय, पूर्ण लालबुंद डोंगर. इथे सुद्धा वरती बर्फ पडला आहे. हे बघा इथे एकदम फ्रेश स्नो आहे. ती जी स्नो आहे ती फ्रेश स्नो आहे. फायनली वी आर अराइव्ड ॲट फाटुला पास, फाटुला टॉप. ओके
Where are you from? Huh? Hello sir, where are you from? From Germany. Germany. Yeah. Germany. So how you come India? Like flight or what? With a flight, not with a bike. Yes, yes. And from where you rented? We drive from Leh. So it's Okay, okay. From the Leh. yeah. Okay, okay. 9 days we will drive about. Okay, okay. So you are doing a full circuit. Yes. Thank you sir. Thank you for coming India, and you are most welcome in India sir. Okay, thank you very much. Thank you sir. Have a good ride sir. Thank you. Thank you. खूप थंडी वाजत होती फोटोला टॉपवरती. तिथून जस्ट 2 मिनटं खाली आलो आहे. आता उतरायला सुरुवात झाली त्याच्यामुळे काही वाटत नाही आहे. पण 13,179 फुटावरती आपण होतो आणि एवढी थंडी की बापरे, मला थर्मल वेअर करावं लागलं. तर मी फक्त थर्मल वेअर अप्परचं केलं आहे, पण आता पॅन्ट नाही घातली त्यामुळे थंडी वाजते आहे. सॉक्ससुद्धा मला विंटर सॉक्स घालावे लागतील. आत्ता आपले फुल लेंथ सॉक्स आहेत जे आपण डेली वेअरमध्ये यूज करतो, तर विंटर सॉक्स घालायचे आहेत. थंडी वाजते आहे. बाकी मला असं कुठल्याही प्रकारचा ॲसेस त्रास होत नाही आहे, AMS हिट होणं किंवा बाकी काही. हां, कानात फोटो काढत असताना जोरात हवा लागली त्यामुळे डोकं जरा थंड झालं आहे आणि वन साईड डोकं जरा जास्त थंड झाल्यामुळे ते जाणवतं आहे. बाकी सो गुड सो फार अशी काहीशी अपडेट होती. आणि मला असंही बोलायचं होतं की बघा ना, ते जे इसम होते ते जर्मनीवरून आले होते. जर्मनी टू लेह फ्लाईट घेतली त्यांनी आणि लेहवरून बाईक रेंट करून त्यांनी त्या साईडचं सर्व एक्सप्लोअर केलं आणि आत्ता ते निघाले आहेत श्रीनगरच्या भागात एक्सप्लोअर करण्यासाठी. तर बाहेर देशातली लोक आपल्या देशात येतात आणि एक्सप्लोअर वगैरे करतात. तर मला हेच म्हणायचं होतं की आपण जर भारतीय म्हणून आपल्या भारतातल्या लोकांच्या टुरिझमला जर वाव दिला तर खूप चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. बाकी तुम्हीसुद्धा बाहेर पडलं पाहिजे आणि जी काही आपली माणसं आहेत ती कशी सर्व्हाइव्ह करतायत, त्यांचं दुखणं त्यांचं सुख हे सर्व जाणून घेतलं पाहिजे. तरच कुठेतरी आपण या एका जीवनाचा फायदा घेतला असं मला वाटतं. बाकी छोटे मोठे स्वप्न पूर्ण होत राहतात, गाडी घर बंगला या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण हे एका विशिष्ट वयानंतर नाही होत आणि ते करायला आपण बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं. लामायुरू इथून फक्त 3 किलोमीटरवरती राहिलेलं आहे. आता तिथे आपण जरा चहा पाण्याचं नियोजन करू कारण संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत लामायुरूला पोहोचता. ॲक्च्युली होतं असं की आम्ही सर्व गोष्टी पाहत येतो आहे, एकही गोष्ट मिस नाही होणार याची दक्षता घेतो आहे आणि त्याच्यामुळे ना आमचा प्रवास थोडासा डिले होतो आहे. बट हू केअर्स, आम्ही आलो आहेच त्याच्यासाठी की सर्व एक्सप्लोअर करता यावं. नाहीतर मग ही काय म्हणजे रोड रॅली नाही आहे की आपण फक्त गाड्या पळवतो आहे, बसलो आहे आणि गाडीवरती बसून गाडी पळवता या सगळ्या नजारांचा आनंद घेतो आहे, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे आरामात सर्व एक्सप्लोअर करत जाऊयात. भलेही संध्याकाळ झाली तरीही चालेल. हे असे छोटे मोठे फार तर होमस्टेजमध्ये स्टे करावं लागेल, एखादा दिवस वाढेल, पण सर्व बघून जायचं आहे हे आपलं ठरलेलं आहे. बाकी चहा पाण्याचं आता लावू जरा नियोजन. काय होतं बाहेर आलं ना की महाराष्ट्रासारखा असा कडक चहा भेटत नाही हो. तर महाराष्ट्राला मिस करतो, म्हणजे महाराष्ट्राच्या चहाला मिस करतो. आपल्या लोकांना तर मिस करतोच, पण चहा, कारण थंडीच्या वातावरणात चहा नाही पिया तो क्या पिया. बघा ना, यांच्या हातात लहान लहान मुलं आहेत आणि जर बघायचं झालं तर इथे 23 डिग्री टेम्परेचर तुम्हाला दिसत असेल. हे आपल्या हीटेड इंजिनच्या बाजूचं आहे. तसं बघायला गेलं तर इथे असेल 10-11 टेम्परेचर असेल. तर या 10-11 टेम्परेचरमध्ये त्यांच्या हातात मुलं होती. बापरे, हे बघा ही छोटी मुलगी आहे आणि ही बघते आपल्याकडे. तर त्या छोट्या मुलीच्या कानाला काहीच नाही आहे तरी ते सर्वाइव्ह कशी करतायत. बापरे, हे जे तुम्ही बघताय हे गोंपा आहे. गोंपा म्हणजे बुद्धविहार. इथे लडाख रिजनमध्ये बुद्धविहाराला गोंपा म्हणतात. सो आत्ता हे जे होतं ते गोंपा होतं. तिथे जाण्याचा मार्ग असा आहे. ही जी खाली आहे ही रिव्हर नदी वाहती आहे. निसर्गाची किमया बघा बंकर टाईप तिथे ते तयार झालं आहे. बंकर समजत नसेल तर प्लीज गुगल करा, पण बंकरसारखं तिथे निसर्गरित्या तयार झालं आहे ते. अप्रतिम. एनिवेज, खालसी 5 किलोमीटर 6 किलोमीटर. अच्छा, ले 106.
नो इश्यू. जरा कभी मेरी नजर से खुद को देख भी, है चांद में भी दाग पर न तुझ में है कहीं. जो भी है सब तेरा, तेरे हवाले कर दिया. इश्क का हर रुआ तेरे हवाले कर दिया. जो भी है सब मेरा, तेरे हवाले कर दिया. आशीष वानखेड़े. कहाँ से ले जो वापस जा रहे कि ले जा रहे सर. कहाँ से है? हम लोग महाराष्ट्र से आए, अभी फिलहाल कारगिल से आए. बोलिए बाईक नंबर बोलिए. थँक्यू सर. या पाण्याची हाईट जर मोजायची झाली तर आपल्या गुडघ्यापर्यंत आहे, पण एकमेकांना हात धरून असे 100 माणसं जरी उभे राहिले ना या पाण्यामध्ये तरी ते सर्वांना खेचून नेण्याची ताकद आहे. आणि निसर्ग आहे, याचा कुठं नाद करायचा आपण. फक्त लांबून आस्वाद घ्यायचा आणि हा निसर्ग राखायचा, एवढंच आपलं काम आहे. बुद्धिस्ट स्तूपा, हे बुद्धिस्ट स्तूप आहेत. स्तूप म्हणजे आपण ज्याला मराठीत स्तूप म्हणतो ते. थोडक्यात काय तर बुद्धिस्ट मंदिर आहे. 7:07 झालेले आहेत तरीही एवढं उजाडलेलं आहे बघा. ज़बरदस्त. पहाड़ी इलाकों में आके इतने देर तक उजाला रहना काफ़ी ताज्जुब की बात है. कल भी हमने यही देखा था, आज भी हम वही देख रहे हैं. धीरे धीरे इसकी आदत डालनी पड़ेगी. संगम व्यू पॉइंट, अल्टिट्यूड 10,657 फूट. आता आपण आहोत संगम व्ह्यू पॉइंटला. संगम व्ह्यू पॉइंट म्हणजे 2 नद्यांचा संगम होतो. हे जे तुम्हाला हिरवं आणि निळं पाणी दिसतंय हे आहे इंडस रिव्हर. इथे जे तुम्हाला पुढे जाताना गढूळ पाणी दिसतंय ते सुद्धा इंडस रिव्हरच आहे. आणि इकडून जी नदी येते ना ती आहे झंस्कार रिव्हर. सो या दोन्ही नद्यांचं मिलन होतं आणि इथे संगम पॉईंट बनतो, म्हणून याला संगम पॉईंट म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात आणून देतो, हिरवं आणि निळं पाणी असलेलं इंडस रिव्हर, हे गढूळ पाणी असलेलं इंडस रिव्हर, पुढून जी वाहत येते ती झंस्कार रिव्हर. पत्थर साहिब गुरुद्वारा आहे हा जो तुम्हाला सर्व काही दिसतोय, हा पत्थर साहिब गुरुद्वाराचा भाग आहे. मला असं वाटतं आपण इथे थांबून आहे ना व्यवस्थित आतमध्ये जावं. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. वाहेगुरु जी दी फतेह ते वाहेगुरु जी दा खालसा. नमस्कार, मी सध्या आहे लेहपासून 20 किलोमीटर अलीकडे असलेल्या श्री गुरुद्वारा पत्थर साहेब येथे आणि आत्ताच मी आतमध्ये जाऊन आलो. 15 मिनटं यांची प्रेयर अटेंड केली. ही माझी पहिली वेळ होती सिख बांधवांच्या धर्मस्थळामध्ये प्रवेश करण्याची आणि मी तो अनुभव शब्दात मांडू शकत नाही. इथे जर तुम्ही लेह साईडला येणार असाल तर श्री गुरुद्वारा पत्थर साहेबला नक्की भेट द्या, कारण की या लोकांची मेहमान नवाजी बघून तुम्ही म्हणजे हक्का चोक्का राहून जासाल. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत त्यांनी काय मेहमान नवाजी केली आहे. त्यांचं बोलणं, त्यांची बोलीभाव आणि खूप म्हणजे प्रेमाने ट्रीट केलं त्यांनी. हा पूर्ण परिसर आहे जो तुम्ही आत्ता ब्युटी शॉटच्या माध्यमातून बघितलाच. तर मला असं वाटतं की तुम्ही इथे येऊन जर तो अनुभवला, कारण की ही बोलण्याची किंवा सांगण्याची गोष्ट नाही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तर नक्की या अनुभवा. पाठीमागच्या क्लिपमध्ये मी बोललो की इथली लोकं खूप प्रेमळ आहेत, खूप आदरपूर्वक आपल्याला वागवतात, खूप त्यांची छान मेहमान नवाजी आहे. तर मी आय थिंक 8:15 वाजता ते क्लिप रेकॉर्ड करत होतो आणि मी जायला निघालो. तर इथे आतमध्ये मेन मंदिरात फोटोशूटसाठी परमिशन नाही आहे. पण झालं असं
की मी जात होतो आणि तिथले एक दादा आले. त्यांनी मला बोलले की या आपण तुमचा फोटो वगैरे काढू. तर त्यांनी फोटोचा मान दिला आणि त्यानंतर जात असताना त्यांनी लंगर खाऊन जाण्याचा आग्रह केला. त्यांच्या त्या आग्रहाला नाही म्हणू शकलो नाही आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा लंगर खाण्याचा योग आला हे मी माझं भाग्य समजतो खरं तर. आणि इथल्या सर्वच लोकांचं मी खूप खूप आभारी आहे. आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला बोलूया. लंगर वगैरे करून झालेला आहे आणि 9:07 झालेत. आता आपण निघालो आहे हॉटेलच्या दिशेने. हॉटेल म्हणण्यापेक्षा ते एक गेस्ट हाऊस आहे लडाखमध्ये किंवा आता इथल्या पुढे म्हणजे या रिजनमध्ये सर्व गेस्ट हाऊसच मिळतात. क्वचित हॉटेल मिळतात पण बिईंग अ ट्रॅव्हलर नॉट अ टुरिस्ट बिईंग अ ट्रॅव्हलर मी प्रिफर करेल की गेस्ट हाऊसमध्ये राहणं. एनिवेज तो आत्ताचा मुद्दा नाही आहे. आत्ताचा मुद्दा हा आहे की 9:07 झालेत तर आम्ही एवढं काय म्हणतात त्याला असं रिलॅक्स काय तर याचं रिझन हेच आहे की मिकाईल सर जे आहेत गुजरातचे मी मागाशी म्हणल्याप्रमाणे तर त्यांनी ऑलरेडी गेस्ट हाऊस वगैरे बुक करून ठेवलं आहे आणि ते आमची वाट बघत आहेत. पण गुरुद्वारा पत्तर साहिबला ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं होतं की 15-20 मिनटं जातील पण तिथे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या दाखवल्या फोटो काढण्याची अनुमती दिली लंगर वगैरे करण्याचा आग्रह केला. मग त्या आग्रहाला नाही बोलता आला नाही म्हणून तिथे बराच वेळ गेला आणि मग आत्ता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. तर इथून लेह आहे 20 ते 25 किलोमीटर आणि हॉटेलचं लोकेशन त्यांनी पाठवलेलं आहे समीरच्या मोबाईलवरती. तर समीर लीड करतो आहे आणि मी फॉलो करतो आहे. हॉटेलवर पोहोचूयात. सो फायनली आपण आलेलो आहोत. चला मिकाईल सरांना कॉल करूयात. हेलो आप तक पहुंचे सर हम लोग नीचे क्या नीचे होटल के नीचे. मतलब आपने कहाँ पे भेजा तो कहीं और लिया होटल. सर आपने जो लोकेशन भेजा था उसके नीचे है. ओके मैं